सामां पातु सरस्वती भगवती। श्री आदिशक्ती तुळजा भवानी, परम पवित्र भगवा ध्वज, समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर स्वातंत्र्यानंतरच्या या 78 वर्षात देव देश धर्म यासाठी ज्यांनी अवघं आयुष्य वेचलं ते सर्व समाजधुरीण, स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांमध्ये ज्यांनी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी प्राणार्पण केलं ते सर्व सैनिक, आणि आजही असे कार्यक्रम आपण घेऊ शकतो कारण सियाचीन सारख्या ठिकाणी -48ला डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक असतात त्या सर्वांना विनम्र वंदन। विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीचा मुहूर्त साधून गेले 4 दिवस मी या संपूर्ण खानदेशामध्ये वेगवेगळे विषय मांडतोय। त्यात आज श्रीराम मंदिर अयोध्या इतिहास राष्ट्र मंदिराचा हा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे। आणि सुदैवाने आजचा दिवसही खूप चांगला आहे असं म्हटलं पाहिजे। त्याचं एकमेव कारण, ज्यांच्या हाताला धरून ते कोण आहेत हे माहिती नव्हतं अशा काळात मी वयाच्या 4.5 वर्षाचा असताना संघस्थानावर पोचलो। ते द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजींचा आज जन्मदिवस आहे। प्रचंड मोठं धार्मिक अधिष्ठान लाभून प्रभू रामचंद्रांसाठी ज्यांनी प्रचंड कार्य केलं अशा गोंदवलेकर महाराजांचाही आज जन्मदिवस आहे। त्यामुळे याही महनीयांना विनम्र वंदन। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन तरुण भारत जळगाव, गायत्रीताई कुलकर्णी, संजयजी हंडे या सर्वांनी अविनाशजींच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। मी मनपूर्वक त्यांचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जळगावकरांसाठी पुन्हा एकदा मला या निमित्ताने इथं बोलवलं गेलं आणि आज बोलता येत आहे। प्रास्ताविक करताना अविनाशजींनी असं सांगितलं की जवळजवळ 500 वर्षांनंतर एक सोनियाचा दिवस आपल्याला 22 जानेवारीला बघायला मिळाला। मला थोडंसं त्याच्या आणखीन मागं जायचंय, थोडं म्हणजे खूपच खरं तर। त्याचं कारण असं, अयोध्येचं राम मंदिर पाडून तिथं एक विवादास्पद वास्तू उभी केली गेली बाबराच्या सेनापती मीर बाकीकडनं। इथनं पुढचाच इतिहास फक्त आपण सातत्याने गृहीत धरतो, पण जर पूर्ण इतिहास मागं जाऊन बघायचा ठरवला तर असं लक्षात येईल, प्रत्यक्ष इतिहास पुरुष म्हणून प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे त्यांच्या मुलांनी पहिलं उभं केलंय, कुशानी। आणि त्या मंदिरावरचा हल्ला ज्या वेळेला आक्रमणांची सुरुवात हिंदुस्थानवर झाली तेव्हा इसवी सनही सुरू झालेलं नव्हतं, तिथपासूनच आहे। इसवी सन पूर्व पहिला हल्ला, इथपासून ते कसं कसं घडत गेलं हा इतिहास आज आपल्या पुढे मांडायचा आहे। त्याचं एकमेव कारण, या संपूर्ण राम मंदिराच्या प्रस्तावित जो काही संघर्ष झाला 1986ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेने ठराव केला की अधिकृतरित्या संघ याच्यामध्ये उतरेल, आणि त्यानंतर जो काही संघर्ष पुढे झाला, 83 साली विश्व हिंदू परिषदेने हे हातात घेतलं, 86 साली संघाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं, आणि इतकी वर्ष गेल्यानंतर मग त्याच्यातल्या कोर्ट कचेऱ्या वगैरे त्या सगळ्याविषयी मी पुढे बोलतो। हे प्रत्यक्ष राम मंदिर आज अस्तित्वात आलं। पण थोडं रामायणात जर गेलं तर लक्षात येईल, रामायण आणि महाभारत हे आपल्याकडचे एपिक आहेत, हे बरोबरच आहे। काही लोक म्हणतात या रचलेल्या कथा आहेत, काही लोक म्हणतात हे खरंच घडलेलं आहे।
या सगळ्याचा उहापोह वेगवेगळ्या कागदपत्रांमधनं केल्यानंतर असं लक्षात येतं की इक्ष्वाकू कुलवंशी दशरथ हे इक्ष्वाकू कुलाचे 65वे वंशज होते आणि 66वे प्रभू रामचंद्र. आणि हे सगळं आपल्यापर्यंत पोचलं वाल्मिकी रामायणातनं, म्हणून आपण वाल्मिकी ऋषींना त्या सगळ्याचं महत्व देतो, जसं व्यासांना महाभारताचं तसं. पण वाल्मिकींचा सगळा इतिहास बघताना लक्षात येतं की आपल्याकडे हे नाव सुद्धा बदलून पुढे आलं. मूळ नाव आहे, तो जो धीवर आहे त्याचं, रत्नाकर, आणि अतिशय सुंदर मासेमारी वगैरे सगळं करून जगणारा होता तो. पण काही कुसंगत लागली आणि त्यातून तो चोर दरोडेखोर बनला. आणि मग त्याची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली, तो इतिहास आपल्याला माहिती असतो गोष्टी रूपातनं आलेला, की नारदांनी सांगितलं की बाबा एकमेव जप कर राम हा. त्याच्या तोंडून मराच येत होतं. ते म्हणले लागेल सवय, पण करायला लाग, कारण कोणीच तुझ्या पापाचा वाटेकरी व्हायला तयार नाहीये. अनेक वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणून प्रवास करत असताना प्रभू रामचंद्रांचा उच्चार कोणीतरी सारखा करतंय, तो आवाज कुठनं येतोय म्हणून नारद शोधायला गेले. ते एक प्रचंड मोठं वारुळ दिसलं, त्यातनं आवाज येतोय कळलं, म्हणून त्यांनी वारुळ खोदलं, तर आत हा रत्नाकर. मग ते म्हणले आता इतका जप झालाय की सिद्धता मिळाली आहे त्याची तुला, त्यामुळे आता तू जप करण्यापेक्षा स्वतःचा आश्रम उभा कर आणि बाकीच्या सर्व चारही वेद इतर गोष्टी या सगळ्या शिकवण्याचा प्रयत्न त्यातनं कर पुढच्या पिढीसाठी. तेव्हा त्याचं नाव बदललं. त्याचं कारण संस्कृतमध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात आणि त्या वाल्मिकातनं बाहेर आलेला म्हणून तो वाल्मिकी असा त्याचा पहिला आहे. आणि त्यानंतर परत एकदा काही वर्षांनी नारद तिथनं जात असताना रत्नाकर उर्फ वाल्मिकीने नारदांना अशी विनंती केली की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आदर्श पुरुष कसा असावा याची काही लक्षणं मी मांडलेली आहेत. त्या लक्षणांवर आधारित एक कथा मला रचायची, काव्य मला रचायचंय, तर ते कसं रचावं याविषयी मला काहीतरी सांगा. आणि जेव्हा त्यांनी ती आदर्श लक्षणं सगळी नारदांना सांगितली, तेव्हा नारद म्हणले एवढा विचार कशाला करतोयस, आत्ता तुझ्या आश्रमात काही दिवस राहून गेलेले आणि ज्यांनी अयोध्येमध्ये जाऊन पुन्हा राज्यपद स्वीकारलंय त्याच्यापेक्षा उत्तम पुरुष लक्षण असणारा दुसरा कोणी नाही. त्याच्या आयुष्यातल्या काही कथा तुला सांगतो. म्हणून घडलेल्या काही कथा नारदांनी सांगितल्या आणि त्यानंतर वाल्मिकींनी रामायण शब्दबद्ध केलं, ही इतिहासातली नोंद. आणि त्यामुळे तिथून पुढे सगळा इतिहास जो मांडला गेला तो प्रभू रामचंद्रांच्या म्हणजे 66वे वंशज म्हणून त्यांचा मांडला गेला. आणि त्या इतिहासामधला सगळ्यात महत्वाचा भाग, का आपल्यासाठी हे मंदिर महत्वाचं, हिंदूंची अस्मिता निर्माण करणारं नुसतं ते प्रतीक नाहीये. तर वेगवेगळे पंथ असले तरी सर्व पंथांनी मिळून यासाठी दिलेला लढा आहे आणि तो मी आज आपल्या समोर संक्षिप्त रूपात, तरीही मला शक्य आहे तितका सगळा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईची सोडवणूक केल्यानंतर वाल्मिकी रामायणात एक फार सुंदर सर्ग आहे लंकाकांडामध्ये. त्याच लंकाकांड सर्गामध्ये लक्ष्मणाच्या तोंडी असं आहे की हनुमंतांनी जाळली असली तरी बरीचशी लंका अजून शिल्लक आहे आणि सुवर्णाची लंका असं म्हटलं जायचं. तर काय अप्रतिम आहे ही सगळी. आपण सीतेला सोडवलंय बरोबरच आहे, पण राज्यपद इथलंही घेतलं असतं की आपण. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांचं फार सुंदर उत्तर लक्ष्मणाला आहे. ते एका वाक्यात म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी जन्मभूमी जी आहे, ती माती जी आहे, ती जी भूमी आहे, तिच्यापेक्षा स्वर्गही माझ्यासाठी फिका आहे. मी परत अयोध्येकडेच जाणार. आणि मग प्रभू रामचंद्र परत तिकडे आले. या अयोध्येचा शब्दशः अर्थ आहे ती अमृतभूमी आहे. शब्दाची जर संधी सोडवली तर अर्थ येतो अयुद्धा, म्हणजे युद्ध करूनही पूर्णपणे कधीही जिंकता न येणारी भूमी म्हणजे अयोध्या. आणि अर्थातच अयोध्येचा उल्लेख होतो तेव्हा आपोआपच शरयू नदी असं आपल्याला लक्षात येतं, तिच्या तीरावर वसलेली. रामायणामध्ये बालकांडामध्ये 24व्या सर्गात एक 8वा श्लोक फार सुंदर आहे. मी श्लोक सांगत नाही, फक्त वर्णन सांगतो. त्याच्यात त्याचा उल्लेख असा आहे की मानस सरोवराच्या तिथनं निघालेला एक स्त्रोत
हा खाली येऊन नदी रूपाने झाला आणि तिथनं वळला, त्याच्या काठावरती ही नगरी वसली. आणि म्हणून तुम्ही जर बघाल तर उत्तर प्रदेश किंवा या सगळ्या भागातले लोक हे शरयू म्हणत नाहीत, ते सरयू म्हणतात. कारण सरोवरातनं निघालेला स्त्रोत म्हणून सरयू, म्हणजे अगदी योगींच्या तोंडी सुद्धा त्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल, ते सरयू उच्चार करतात. आणि मग अपभ्रंशून तो आपल्याकडं शरयू असा झाला. म्हणून सरोवरातनं निर्माण झालेली ती सरयू आणि त्या सरयूच्या काठी निर्माण झालेली ही सगळी संस्कृती. साधारण अयोध्येमध्ये मानवी वस्ती किती हजार वर्षांपूर्वी होती याचा काही उल्लेख आपल्याला कुठेच सापडत नाही. पण एक उल्लेख ब्रह्मांड पुराणामध्ये एक पाठभेद आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर सापडतो. काही लोकांना कदाचित तो श्लोकही माहिती असेल की अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्त इति मोक्षदायका. म्हणजे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका या सर्व हिंदूंच्या पुण्यदायक भूमी आहेत. आता या सगळ्या पुण्यदायक भूमी जरी असल्या तरी सुद्धा अयोध्येचं महत्व काय यातल्या, तर ते असं की इक्ष्वाकु कुलवंश, ज्या इक्ष्वाकु कुलवंशातल्याच एका राजामुळे, भरत राजामुळे भारत असं आपल्या देशाचं नाव पडलं. त्या इक्ष्वाकु कुलवंशाची सत्ता सर्वात जास्त काळ जी आपल्या या हिंदुस्थान आपण म्हणतो, पुण्यभूमी आपण म्हणतो, तिथे होती. त्या इक्ष्वाकु कुलाची सुरुवात कौशल राजमधनं झाली आहे. ते कौशल राज म्हणजे नंतरचा अयोध्या. त्यामुळे अतिप्राचीन ऋग्वेदापासून अनेक ठिकाणी सरयूचेही उल्लेख येतात, अयोध्येचे म्हणजे कौशल राजचेही उल्लेख येतात. आणि या सगळ्या भक्तरक्षक नद्या आहेत असं म्हणलेलं आहे. सरस्वती, सरयू, सिंधू आणि त्या उदक देवता आहेत आणि त्या कायमच मधुर जलदेवत असा ऋग्वेदामध्ये एक श्लोक सापडतो. सरस्वती शरयुः सिंधुर्मिर्भिर्मिर्म मही सखा यंतु वक्षिणी असं त्याच्यात म्हणलेलं आहे ऋग्वेदात. त्यामुळे पुरातत्वाच्या विषयात केला तर अयोध्या, शरयू असं म्हणल्यानंतर मग आपण रामायणाकडे येतो. आणि मग रामायण म्हणलं की विश्वामध्ये आदराचं असलेलं असं प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण जीवनक्रमाचं वर्णन, जे लहानपणापासून गोष्टी रूपाने आपण सातत्याने ऐकलेलंच असतं. पण महत्वाचा भाग म्हणजे हे जे कौशल राज ज्याचा उल्लेख आपण अयोध्या म्हणून करतो, या कौशल राजचा उल्लेख अगदी भगवान बुद्धांच्या काळापासून आहे. सोहेल देव त्या काळामध्ये नंतर तिथं राज्य करणारे हे बुद्धांचे पुढच्या भागातले शिष्य होते, त्या परिवारातले होते असाही उल्लेख सापडतो. आणि तो उल्लेख असा सापडतो की एकूण 16 जनपद त्यावेळेच्या हिंदुस्थानात होती. त्या 16 जनपदातलं कौशल हे अत्यंत महत्वाचं होतं. प्रभू रामचंद्रांनीच या कौशल राज्याची विभागणी केल्याची नोंद इतिहासात आपल्याला सापडते. त्यांनी उत्तर कौशल लवाकडे दिलं. श्रावस्ती किंवा शरावती असं आपण ज्याला म्हणतो ते उत्तर कौशल ते लवाकडे होतं. मग लवानी तिथं नवीन राजधानी वसवली. आणि दक्षिण कौशल त्यांनी कुशाकडे दिलं, त्याचं नाव होतं कुशावती. आणि या कुशावतीमध्येच म्हणजे तो जो दक्षिण कौशलचा भाग आहे तिथंच कुशानी आपल्या वडिलांचं नंतर स्थान बांधलं, जन्मस्थान जे आहे ते, की ज्याला आपण राम मंदिर असं आपण सध्या म्हणतो. वाल्मिकी रामायणामध्ये एक उल्लेख आहे. त्या उल्लेखानुसार अयोध्येचं जे पुनर्वसन झालं सगळं, मधल्या काळामध्ये प्रस्तर बदलली, वादळ येऊन गेली, पूर येऊन गेले, त्यानंतर ते या सगळ्या घराण्यातला सूर्यवंशीराज ऋषभदेव, या ऋषभदेवानी ते उभं केलं असं म्हणतात. आणि कालिदासाने लिहिलेलं जे रघुवंश आहे त्या रघुवंशाचा उल्लेख जर आपण करायचा म्हणला तर काही तज्ञ लोक असं म्हणतात की राजा ऋषभदेवानी प्रयत्न केले पण पूर्णपणे ते जे वसवलं गेलं ते कुशाकडनंच नंतरच्या काळात म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पुत्राकडनंच वसवलं गेलं असा संदर्भ आपल्याला कालिदासाच्या रघुवंशामध्ये सापडत जातो. याचे काही पुरावे इतरही साहित्यात सापडतात. त्यातला एक पुरावा आहे जैन साहित्यामधला. श्रीरामपुत्र कुश असो किंवा ऋषभदेश असो, पण श्रीरामांनंतर अयोध्येचं पुनर्वसन ही त्या कालखंडातल्या परंपरेनुसार जे भव्य मंदिर उभं राहिलं, अनेक वर्ष ते जन्मस्थान सरयू नदीच्या अयोध्या नगरीमध्ये आहे असं आपण सगळेजण म्हणत राहतो. पण जैन मुनी आचार्य हेमचंद्र सुरी लिखित एक त्रिषष्टी शलाका पुरुष चरित नावाचा ग्रंथ आहे. कदाचित काही जैन लोकांना त्याच्याविषयीची माहिती असेल. हा ग्रंथ अनेक ठिकाणी शिकवला जातो.
त्या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला उल्लेख असा आहे की हे जे कौशल राज आहे, या कौशल राजमध्ये पुरुषांना 72 आणि स्त्रियांना 64 विद्या शिकवण्याचं विद्यापीठ इसवी सन पूर्व 600 मध्ये उपलब्ध होतं. इसवी सन पूर्व, म्हणजे आत्ताचा विचार केला तर 2600 वर्ष मागे जायला लागेल की त्यावेळेला तिथे विद्यापीठ होतं, असं स्वतः जैन मुनी आचार्य हेमचंद्र सुरी आपल्या ग्रंथामध्ये लिहून काढतात. बौद्ध साहित्यातली काही अप्रतिम पुरावे या संदर्भातले आहेत. बौद्ध वाङ्मयात कौशल महाजनपदाचा उल्लेख तर आहेच, पण माध्यम निकाय नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये बुद्ध देवांना म्हणजे बुद्धांनाच कौशलक असं म्हटल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि या कौशलकामध्ये त्यांनी म्हणलंय धम्मपदट्ठ कथा आहे त्याच्यामध्ये. ती धम्मपदट्ठ कथेमध्ये ते म्हणतात, भगवान बुद्धांच्या काळी प्रज्ञेनजीता हा कौशलचा राजा होता आणि श्रीरामपुत्र कुशानं वसवलेल्या प्रमुख नगरामध्ये प्रसेनजित आणि भगवान बुद्ध त्यावेळेचा राजा या दोघांची भेट झालीये. आणि ती कुठं झालीये तर अनाथ पिंडिकाच्या जेतवन विहारात झालीये अशी नोंद आपल्याला सापडते स्पष्टपणे. नंतरच्या काळामध्ये मात्र चंद्रगुप्त मौर्य हे नाव आपण ऐकलेलं असतं. त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागामध्ये हे कौशल राज संपूर्ण विलीन झालं. म्हणजे स्वतंत्र कौशल्याचं अस्तित्व राहिलं नाही आणि मौर्य वंशीय लोकांची सत्ता तिथे नंतरच्या काळात आली. पण त्यांनीही श्रीरामांचं जन्मस्थान असलेलं मंदिर जे मुळातच कुशानी बांधून ठेवलेलं होतं ते मात्र पूर्णपणे जतन केल्याचे उल्लेख सापडतात. आणि आज हे मंदिर बांधत असताना जे उत्खनन झालं, कदाचित फार कमी लोकांना हे सगळं माहिती असेल त्यातला इतर भाग, की शरयू नदीची वाळू इतकी भरलेली होती की जे कोणी कन्स्ट्रक्शन मधले असतील त्यांना माहिती असेल तर खाली मोठमोठ्या जड पाईल्स टाकायचं ठरवलं होतं आधी LNTनी. त्या पाईल्स जेव्हा टाकल्या तेव्हा त्या वाळूमुळे इतक्या हलायला लागल्या की त्याला पायाच तयार करता येईना. आणि त्यासाठी खोदत 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 खाली जावं लागलं. किती खाली गेले असतील? 76 फूट खाली गेले. आणि या 76 फूट खाली गेल्यानंतर पहिल्या उद्ध्वस्त मंदिर जे झालं होतं इसवी सन पूर्व 50ला ग्रीकांच्या हल्ल्यामुळे, ते पुनर्बांधणी कोणी केली आहे याची कार्बन टेस्ट C14 टेस्ट असं त्याला म्हणलं जातं. ती C14 टेस्ट घेतल्यानंतर असं लक्षात आलं की विक्रम संवत ज्याच्या नावाने आपण सुरू केलंय त्या विक्रमादित्यांनी पहिल्यांदा हे तोडलेलं मंदिर ग्रीकांनी परत बांधलं. तो कार्बन टेस्ट मध्ये पुरावा पहिला सगळ्यात जुना मिळाला इसवी सन पूर्व. आणि हे ASIनी पुरावे सुप्रीम कोर्टात दिलेले आहेत. मी स्वतः ते सगळं जवळनं जाऊन पाहिलेलं आहे, या सगळ्या मोमेंटमध्ये होतो म्हणून. आणि त्याची मोठी प्रदर्शनी आता अयोध्येमध्ये उभी राहतीये. त्यामुळे C14 टेस्टच्या विक्रमादित्यांनी बांधलेल्या मंदिराच्या खांबापासून ते 7 वेळा कसं कसं पुनर्विकसित ते केलं गेलं, दरवेळेला हल्ले झाल्यानंतर अर्धवट तोडलं मग ते परत बांधलं, ते सगळे पुरावे आता आपल्याला मिळतात. त्यामुळे त्याचा जो उत्खननातला पुरावा आहे त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय की स्वतंत्र कौशलचं अस्तित्व राहिलं नसेल, पण श्रीराम जन्मस्थान मंदिर त्यांच्या वंशजांनी बांधलेल्या जागेवर होतं. कारण त्या जागेवरच भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार उत्खननामध्ये 54 पेक्षा जास्त खांब असलेलं मंदिर होतं. असे 54 खांबांचे पुरावे खाली सापडले की इथं सगळीकडे खांब होते. आणि त्यातला एक अख्खा खांब तर पूर्ण बाहेर काढता आला आपल्याला. त्यामुळे इसवी सन पूर्व काळात विक्रमादित्याच्या काळात राम जन्म मंदिर पुन्हा बांधलं ह्याचा पुरावा अधिकृत आपल्याला मिळाला. याचा अर्थ किमान 2000 वर्ष आधी प्रभुरामांचं म्हणजे रामलल्लाच्या जन्मस्थानाचं मंदिर उपस्थित तिथे होतं प्रत्यक्षात, याचा पुरावा आज तर नक्कीच मिळतो. म्हणजे जे सातत्याने म्हणलं जातं की ती आमची मूळ भूमी होती, आम्ही तिथं नमाज पडायचो वगैरे, तर ते पडायचंही नाही, तो सगळा भाग मी नंतर सांगतो. पण त्यामुळे ती आपलं मंदिर आहे, हिंदूंचं मंदिर आहे, एका होऊन गेलेल्या त्रेतायुगातल्या मोठ्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे, हे मात्र निर्विवादपणे या पुराव्यांमध्ये सिद्ध झालेलं होतं. आणि जर कधी तुम्हाला आता मला वाटतं बहुतेक सगळी डॉकेट्स कोर्टाने आता सुप्रीम कोर्टाने ओपन केली आहेत, त्यातला N पार्ट जर कधी वाचायला जाल तर त्याच्यात हे सगळं तुम्हाला अधिकृतरित्या वाचायला मिळेल. पण थोडासा याच्या मागे जाऊन ह्याचा सगळा आक्रमण का झाली दरवेळेला याचा एक थोडासा आपण अभ्यास करूया असं मला वाटतं. ख्रिस्तपूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 150 ते 180 या कालखंडात पहिल्यांदा
हिंदुस्थानवर आक्रमण केले ते ग्रीकांनी केलंय. आणि ग्रीकांच्या आक्रमणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वंशजांनी बांधलेलं हे वादग्रस्त जागेवरती जे नंतर सगळं उभं राहिलं ते मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केल्याची नोंद अधिकृत सापडते. आणि वारंवार हे करण्याचं एकच कारण आहे, कुठलाही आक्रमक जेव्हा येतो तेव्हा त्या आक्रमकाची एकच इच्छा असते की इथल्या लोकांच्या मनामध्ये जे श्रद्धास्थान आहे ते एकदा उद्ध्वस्त केलं की त्यांच्या मनात भय निर्माण होतं, आणि भय निर्माण झालं की राज्य करणं सोपं जातं दहशतीखाली. आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने केलं. पण ते पूर्ण उद्ध्वस्त होत आलेलं असताना राजा द्युमत्सेन म्हणून होता, शुंगवंशीय, शुंग होते त्या काळात. या शुंगवंशीय राजांनी ग्रीकांशी लढाई केली, ग्रीकांना हरवलं, पळवून लावलं आणि अयोध्या त्यावेळेला मुक्त केली. पण ते अर्धवट तुटलेलं मंदिर तसंच राहिलं. आणि नंतर इसवी सन 50 ते 100च्या मध्ये कधीतरी ज्याच्या नावाने विक्रम संवत सुरू झालं त्या विक्रमादित्याने ते बांधलं, जो पुरावा आपल्याला मिळाला. त्यामुळे त्या काळामध्ये इतिहासाच्या पुराव्यानुसार बौद्ध तत्वज्ञान असेल, जैन तत्वज्ञान असेल, या सगळ्यांचा प्रभाव अयोध्येवर हिंदू तत्वज्ञानाबरोबरच होता असं दिसत राहतं. आणि सर्व लोकांच्या प्रभावाखाली एकत्रितपणे समन्वयानं भारतीय संस्कृती टिकवण्याचं काम कौशल महाजनपदात होत होतं. ही 16 महाजनपद होती, त्यातली 2 महाजनपद तुटली. पहिलं प्रभू रामचंद्रांनी आपल्याच राज्याची विभागणी केली त्यामुळे त्याचं 17 झालं, आणि दुसरं जनपद हे राजस्थानात तुटलं आणि त्याचंही एक झालं, म्हणून 18 महाजनपद झाली, जी आपण नंतरच्या काळात 18 औक्षिणी सैन्य महाभारतात लढलो असं आपण जे म्हणतो, तर ती ही 18 महाजनपदांमधली सगळी सैन्य एकत्र झाली, म्हणून 18 औक्षिणी सैन्य असा त्याचा अर्थ आहे. 7व्या शतकापर्यंत नंतर फारसं काही दिसत नाही. 7व्या शतकात मात्र दुर्दैवाने जगालाच त्रास देणारी एक गोष्ट मोठी घडली, जी आत्ता जास्त जाणवतीये. ते म्हणजे इसवी सन 622 मध्ये मक्केमध्ये इस्लामची स्थापना झाली. आणि इस्लामची स्थापना 622ला झाल्यानंतर अवघ्या 16 वर्षात म्हणजे 638 मध्ये उमर नावाचा एक खलिफा होता, त्या खलिफानी या सिंध प्रांतावरती पहिलं आक्रमण केलं. पण ते पुऱ्या तयारीने नव्हतं आणि त्यामुळे त्याचा पराभव झाला. त्यानंतर इसवी सन 710 मध्ये इस्लामचे जे वेगवेगळे सेनापती होते, ही सगळे इतिहासामध्ये नावं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये हकम आहे, अब्दुल आहे, रशीद आहे, मुंझीर आहे, बाझिल आहे आणि उस्मान आहे. या प्रत्येक खलिफानी आक्रमण केली, पण ही सर्व आक्रमणं तत्कालीन जी हिंदू राज्य होती त्या सर्व राज्यांनी मोडून काढली. एकंदरीत विचार केला तर या वरच्या सगळ्या कालखंडात म्हणजे 16 वर्षात पुढच्या 15 आक्रमणं सिंध प्रांतावर, अयोध्येवर सर्वत्र झाली. पण तरीही त्यांना जे हवं होतं ते या शरयू नदीच्या काठी साध्य करू शकले नाहीत. मग इसवी सन 711 मध्ये म्हणजे जवळजवळ 90 वर्ष इस्लाम धर्माच्या स्थापनेला झाल्यानंतर मोहम्मद बिन कासिम हा पहिल्यांदा परत आक्रमण करून आला. हल्ली आपण नाव ऐकायला लागलोय त्याला विरोध करणाऱ्या राजाचं. इतकी वर्ष आपला तो इतिहासही कम्युनिस्टांच्या हातात 70 वर्ष इंडियन हिस्ट्री काँग्रेसचा इतिहास लिहिण्याचा असल्यामुळे आपल्यापर्यंत हा इतिहास पोचला नव्हता. ते म्हणजे राजा दाहिर. या राजा दाहिराने 16 जून 712 मध्ये त्याच्याशी लढाई केली आणि दुर्दैवाने राजा दाहिर त्याच्यामध्ये या मोहम्मद बिन कासिम कडनं मारला गेला. घडलं काय तर दाहिराच्या 2 मुली होत्या. एकीचं नाव सूर्या देवी, दुसरीचं नाव परिमला देवी. यांना त्यांनी पळवून नेलं आणि पळवून नेल्यानंतर त्यांचा दुसरा प्रयत्न असतो नेहमी, कारण इस्लामचीच शिकवण आहे की काफराच्या बायकांना लुटायचं सर्व अर्थाने, शारीरिक दृष्ट्याही, आणि आपलं बटीक बनवायचं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यांच्या धर्मातच आहेत की काफराला मारलं गेलंच पाहिजे, त्याचं मुंडकं उडवलं गेलंच पाहिजे. आपल्याला बरेचदा माहिती नसतं की त्यांच्या धर्मातल्या शब्दांचे नक्की अर्थ काय आहेत. अकबराचा आपल्याकडे जोधा अकबर सिनेमा आला, आपण भयंकर पाघळून गेलो. काय ना त्या जोधेला तुळशी वृंदावन दिलो बांधून,
किती हिंदूंचं प्रेम त्याला वगैरे आपल्या कधीच लक्षात येत नाही. त्या सिनेमातही त्याची घोषणा आहे, जशी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आहे तशी त्याची आहे. तो जेव्हा तख्ताकडे येतो आग्र्याच्या ह्याच्यात तेव्हा मुयुद्दीन गाझी असं त्याच्यात एक शब्द येतो. या गाझी शब्दाचा अर्थच आपल्याला माहित नाही. सूरह 3 आयत 127 एकदा नीट वाचा. काफराचं म्हणजे आमच्या धर्माला न मानणाऱ्याचं मुंडकं एका वारात जो धडा वेगळं करतो त्यालाच फक्त गाझी ही पदवी मिळते. हिंदू प्रेमी अकबर गाझी होता. बरेच पडदे आपल्याला आपल्या मनावरचे, डोळ्यावरचे आणि कानावरचे काढावे लागतील तेव्हा तो इतिहास खरा कळेल आपल्याला. दुर्दैवाने आपलाही धर्म आपण खरं तर समजून घेत नाही आणि त्यांचाही समजून घेत नाही. दुसऱ्याचा धर्म जास्त समजून घेतला पाहिजे आधी, त्याशिवाय आपल्याला आपला धर्म पूर्ण मांडता येणार नाही. प्रामाणिकपणे सांगतो. या सूर्यादेवी आणि परिमला देवी मात्र काय कमालीच्या पोरी असतील त्या काळातल्या असं म्हणलं पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रकारची दडपणं असलेल्या काळातला स्त्री समाजातल्या या एका राजाच्या मुली दाहिरच्या. या मोहम्मद बिन कासिमनी दोघींना असं सांगितलं की मला तुम्हाला दोघींनाही लढवय्या आहात तर माझ्या बेगमा करायचंय, तर निकाह लावू आपण. आणि यातली जी सूर्यादेवी होती ती जरा हुशार होती, धाकटी. ती म्हणली की सगळं बरोबर आहे पण तुमच्या धर्मानुसार तुम्ही जे काय तलवारी बिलवारी घेऊन येताना ते हे असं आमचं लग्न नसतं. छान जरा असं सजून बिजून या. तलवारी कसल्या आणता, आम्हाला भीती वाटते. मग कसलं लग्न, मग कसला निकाह. ते तुमचा धर्म थोडा बाजूला ठेवा, आम्ही तयार आहोत दोघी जणी तुमची बेगम व्हायला. आम्ही दोघी, मी परिमला देवींजू. फक्त एकच करा, छान सजून या, नीट असं छान आम्हाला तुम्ही कसं असं व्यवस्थित हे करा की बाबा तुम्ही दोघी व्हाल का, आणि मग आम्ही दोघी नक्की तयार होऊ, कबूल असं आम्ही म्हणू. मोहम्मद बिन कासिम पाघळला, कारण परिमला देवी तर फारच सुंदर होती दिसायला असं तिचं वर्णन आहे. आणि तो आपल्या 16 लोकांना घेऊन निशस्त्र वाड्यात आला. आणि सूर्यादेवी आणि परिमला देवी या दोघींनी 50 जणींचं आपलं सैन्य सशस्त्र महिलांचं तयार ठेवलं होतं आणि 16च्या 16 लोकांचे त्यांनी तुकडे केले आतमध्ये. एवढंच करून थांबल्या नाहीत. चितोडचा त्यावेळेचा राजा बाप्पा रावळ यांची त्यांनी मदत घेतली. आणि नुसती मदत नाही घेतली, जयसिया नावाचा त्यांचा एक भाऊ होता, दाहिरचा मुलगा, त्यात सगळ्यात लहान होता तो, त्याला बाटवला होता या मोहम्मद बिन कासिमनी पळवून नेऊन. त्याला पुन्हा पळवून आणला बाप्पा रावळची मदत घेऊन. आणि त्याचा सेनापती जो सलीम, त्याला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा धावून आला. तेव्हा बाप्पा रावळच्या मदतीने या दोन्हीही मुलींनी आपल्या भावाला पळवून आणलं आपल्याकडे परत, ज्याला बाटवलं होतं इस्लाम धर्मात ते. आणि सेनापती सलीमचाही पराभव केला. हा पराभव बाप्पा रावळ आणि या दोघींनी केलेला इतका जबरदस्त होता की इस्लाम पुढे अशी दहशत बसली त्याची की इतिहास वाचायला गेलं तर लक्षात येतं की पुढची 280 वर्ष आपल्यावरती आक्रमणच झालेलं नाही. हा पहिला हिंदूंनी केलेला प्रतिकार होता आपल्या भूमीवरती झालेला. या सगळ्या काळामध्ये अजून एक फार सुंदर काम झालं आपल्या धर्मासाठी. आपण दुर्दैवाने ते आजच्या काळात विसरलोय असं माझं मत आहे. आपण फक्त ऐकलेलं असतं देवल स्मृती. या देवल ऋषींनी जी देवल स्मृतींची निर्मिती केली आहे ती याच इसवी सन 800 मध्ये झालेली आहे. आणि केलं काय त्यांनी, इसवी सन 800 देवल स्मृती निर्माण करून मागच्या काळात म्हणजे 622च्या इस्लामच्या निर्मितीनंतर हल्ले केल्यानंतर आपली जी माणसं त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी दहशतीपोटी कन्व्हर्ट केलेली होती, दुसरा धर्म स्वीकारायला त्यांना भाग पाडलेला इस्लाम होता, त्यातल्या सगळ्या माता, पुरुष, मुली, मुलं या सगळ्यांना परत हिंदू धर्मात आणण्याची सोय ही पहिल्यांदा देवल स्मृतीत झालेली आहे. आणि हे मी का बोलतोय, आपल्याकडे पूर्ण इतिहास कधीही मांडला जात नाही, वाचला जात नाही, चुकीचाच जास्त जातो. या देवल स्मृतींचाच वापर करून कुली खान झालेल्या नेतोजी पालकरला शिवरायांनी पुन्हा स्वराज्यात आणलं होतं आणि हिंदू केलं होतं. त्यामुळे देवल स्मृतींचा विस्मृतीचा भाग, स्मृतींचीच विस्मृती ही आपल्या समाजाला झाली आहे का काय असं मला वाटावं लागतं. त्यामुळे 280 वर्ष पुढे काहीही नाही. आणि मग 11वं शतक उजाडलं. इसवी सन 1030 सोन्याचा धूर निघायचा म्हणजे काय हेही आपल्याला माहिती नसतं.
मसाल्याच्या पदार्थांपासून उत्तमातल्या उत्तम आयुर्वेदातल्या औषधांपासून ते प्रचंड मोठी वनसंपत्ती, जलसंपत्ती असं सगळं असलेला हा समृद्ध देश म्हणून जगभरातल्या लोकांचे आणि विशेषतः आयुष्यात ज्यांचं वाळवंटात गेले काही माहीत नाही अशा लोकांचे डोळे सारखे या भूमीकडे लागायचे. आणि त्यातलंच एक म्हणजे आपण नाव ऐकलेलं असतं महम्मद गझनी. मग या महम्मद गझनीने इसवी सन 1030 मध्ये पहिलं आक्रमण केलं. आपल्याला माहिती आहे सोमनाथ, या सोमनाथचं मंदिर त्यांनी फोडलं. पण नुसतं फोडलेलं नाही, आपल्याकडे इतिहास फार चुकीचा कम्युनिस्टांनी सांगितला की देव धावून येईल असा विचार करत घरांना कड्या लावून पुजाऱ्यांपासनं ते सर्व हिंदू लोक घरांमध्ये देवाची आराधना करत होते की तू प्रसन्न हो, कृष्ण कसा आला तसा तू ये आणि आम्हाला वाचव. असलं काहीही नाहीये. 50 ते 60 हजार हिंदूंनी मिळेल त्या शस्त्रानिशी गझनीशी लढण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्वांचं म्हणजे सर्वांचं सोमनाथसाठी बलिदान झालं. आणि त्याच वेळेला गझनी बरोबर अजून एक माणूस आला होता, त्याचं नाव आहे मसूद सलार. या मसूद सलारचं लक्ष, त्याची पापदृष्टी अयोध्येकडे गेली. गझनी बरोबर आलेला आहे तो आणि म्हणून तो अयोध्येवर चाल करून गेला. कुबेरनाथाचं मंदिर जे आता पुन्हा उभं राहिलेलं आहे, आपण ऐकलं असेल तर परवा आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं पहिल्यांदा दर्शन घेतलं अयोध्येत उतरल्यावर आणि मग ते रामलल्लाच्या मंदिराकडे आले. ते कुबेरनाथाचं मंदिर पहिलं उद्ध्वस्त केलं ते मसूद सलारनी केल्याची नोंद आहे. तेच परत की श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करणे, भय निर्माण करणे, त्यांच्या मनातली श्रद्धा घालवणे आणि मग त्यांना आपल्या धर्मामध्ये वळवायचा प्रयत्न करणे, नाही वळले तर काफर म्हणून मारून टाकणे. लवानी जे शरावती किंवा श्रावस्ती वसवलेलं होतं, या श्रावस्तीचा सम्राट आहे त्यावेळेला सुहेल देव. आणि मग या सुहेल देवाच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदू राज्य, त्यावेळेला असलेल्या आखाड्यातले साधू संत, या सगळ्यांना शस्त्रास्त्र देऊन एकूण 17 राज्यांनी संयुक्त सेना तयार केली आणि मसूद सलारला तिथे आव्हान दिलं. कुबेरनाथाचं मंदिर उद्ध्वस्त झाल्याबरोबर 14 जून इसवी सन 1033 या दिवशी सुहेलदेव आणि सुहेलदेवच्या बरोबर असलेले सगळे हिंदू राजे विरुद्ध मसूद सलारची सेना यांच्यात एक प्रचंड मोठं युद्ध झालं. आणि महत्वाचा भाग म्हणजे मसूद सलारची सेना त्याच्या सकट पूर्णच्या पूर्ण मारली गेली. म्हणजे इथे दुसरा आपला या आक्रमणावरचा विजय असतो की जो सुहेल देवाच्या अधिपत्याखाली सगळ्या हिंदू राजांनी आणि आखाड्यातल्या साधू संतांनी एकत्र येऊन मिळवलेला होता. गंमत म्हणजे मसूद सलारच्या मदतीला त्यावेळेला अजमेरवरनं मुझफ्फर नावाचा एक सेनापती आला होता. आणि या मुझफ्फर नावाचा जो सेनापती आला त्याच्या मदतीला त्याच्या सैन्यामध्ये भाडोत्री आणलेले सगळे इराणी सैनिक होते. आणि हे सगळे इराणी सैनिक आणि हे सगळे लोक एकाच ठिकाणी मारले गेले. आजही जर जाल तर ती जागा अयोध्येपासून जवळ आहे, आपल्याला बघायला मिळते. सुहेल देवाचा हा पराक्रम तिथले लोक सांगतात, कारण त्या जागेचं नाव आहे बहराईच. 46 किलोमीटरवर आहे. त्या बहराईचला हे सगळं युद्ध झालं आणि पुन्हा इस्लामनी धसका घेतला. तो किती तर पुढे 125 वर्ष पुन्हा कोणीही आपल्याकडे चाल करून आलं नाही. दुसरा विजय होता हिंदूंचा. 1030 ते 1300 या कालखंडात कलिंग, पांड्य, चौल या सगळ्या राजांनी आसपासच्या ठिकाणी म्हणजे जावा, सुमात्रा, ब्रह्मदेश, पेरू, अंदमान, निकोबार इथं सर्व हिंदू राजांची राज्य निर्माण झालेली होती पूर्णपणे. आणि मग 1300च्या सुमारास आपल्याला माहिती आहे आणखीन एक संकट आलं. अलाउद्दीन खिलजी ज्याने आपला इथला देवगिरी पाडला आणि महाराष्ट्रासकट संपूर्ण दक्षिण भारतात अमानुष अत्याचार त्यांनी केले, अन्याय केला, अपरिमित संपत्ती लुटली. जे जे त्याला विरोध करायला गेले त्या सगळ्यांना त्यांनी सातत्याने मार दिला. याच्यामध्ये फक्त एक नाव फार महत्वाचं आहे, ते म्हणजे अत्यंत लढवय्ये असलेले विद्यारण्य स्वामी यांनी मात्र त्या काळात हरिहर आणि बुक्क या आपल्या 2 शिष्यांच्या साथीनी
विजयानगरचं उद्ध्वस्त झालेलं साम्राज्य पुन्हा ताब्यात घेतलं, त्याची परत स्थापना केली. याचं कारण एकच सांगितलं पाहिजे की आक्रमकांना परतून लावण्यासाठी हिंदू राजांनी कडाडून विरोध करणं, विजय संपादन करणं आणि राज्य पुन्हा संघटनात्मक पद्धतीने प्रत्युत्तर देऊन उभं करणं, याचं ते लक्षण होतं की विजयानगरचं अत्यंत वैभवशाली साम्राज्य पुन्हा आपल्या हातामध्ये त्यामध्ये आलं. दुर्दैवाने नंतर मात्र असं संघटन करून आक्रमकांना आपण अत्यंत कणखर उत्तर देऊ शकतो हे सत्य कुठंतरी आपल्याकडनं विसरलं गेलं. आणि त्याचंच कारण असेल नंतरच्या काळामध्ये पुन्हा, म्हणजे 1300 साली जिंकलेलं अवघ्या 65 वर्षांनी, म्हणजे 2 जानेवारी 1365 विजयनगर सुद्धा पुन्हा विरोधकांच्या ताब्यात गेलं, हल्ला झाला तेव्हा. मग आलं 16वं शतक की ज्याचा उल्लेख आपण सातत्याने करत असतो. धर्मांध असा मुघल वंशीय बाबर, त्यांनी हिंदुस्थानावर आक्रमण केलं 1526. मेवाडचा राजा संग्राम सिंग याच्याबरोबर त्याची पहिली लढाई झाल्याचा उल्लेख आहे. आणि सांगितलं तर आश्चर्य वाटेल, या लढाईत संग्राम सिंगांनी बाबराचा पराभव केला होता 1526 आणि हा पराभव जिव्हारी लागून तो पळून गेला होता. पण संग्रामसिंह राणा याचा धाक एवढा प्रचंड होता की बाबर शांत बसला काही काळ की नको, पुन्हा तयारी करू आणि मगच जाऊ, नाही तर संग्रामसिंह बरोबर आपल्याला काही जमणार नाही. आणि म्हणून पूर्ण तयारीनिशी 2 वर्षांनी बाबर पुन्हा आला. पुन्हा संग्रामसिंह राणा आणि तो समोरासमोर युद्ध झालं. बाबर जवळजवळ हारत आला होता, पण युद्धनीती सोडून कुनीतीचा वापर करणं हे या सगळ्या आक्रमकांच्या मनात कायम असतं. युद्धामधली एक अत्यंत महत्वाची नीती अशी असते की चुकून वार झाला तर ठीक आहे, अन्यथा वाहनावर वार करायचे नसतात. म्हणजे समजा शिवाजी महाराज घोड्यावर बसलेत तर घोडाच मारा, नाही, महाराजांवर वार करायचा. चुकून घोड्याला झालं काही तर तो भाग वेगळा, पण मुद्दाम घोडा. यांनी आपले सैनिक पाठवून संग्रामसिंह राणाच्या हत्तीवरती 24 वार केले, कारण संग्रामसिंह बदत नाही हे लक्षात आलं. आणि जेव्हा हत्तीच रक्तबंबाळ होऊन कोसळला, साहजिकच संग्रामसिंह राणाही कोसळला. आणि राणा दिसत नाही म्हणल्यानंतर जे सदाशिवराव भाऊ पडल्यानंतर पानिपतामध्ये झालं तसंच इथेही झालं की राणाच दिसेना म्हणल्यानंतर सैन्यामध्ये गडबड उडाली. आणि मग साहजिकच या कुनीतीमुळे बाबराला पहिल्यांदा, एकूण दुसऱ्यांदा युद्ध असताना इथे विजय संपादन करता आला. आणि हा विजयश्री त्याची साजरी होत असताना त्याचं अयोध्येकडे लक्ष गेलं की अयोध्येचं संरक्षण हा संग्रामसिंह राणा करत होता ना. आणि म्हणून त्यांनी आपला सेनापती मीर बाकी, ज्याचं नाव या सगळ्या खटल्यात येत राहतं, या मीर बाकीला सैन्य देऊन अयोध्येकडे पाठवलं. किती सैन्य होतं? 2.25 लाखाची सेना घेऊन मीर बाकीला पाठवलं होतं अयोध्येकडे त्यांनी त्यावेळेला. आणि असं सांगितलं होतं की काय वाटेल ते कर, पण अयोध्या ताब्यात घे. प्रचंड तुंबळ युद्ध तिथेही झालं अयोध्येमध्ये. हजारो सैनिक आणि लोकांचं रक्त सांडलंय. साधारणतः हा आकडा 1,71,000 हिंदूंच्या कत्तलीचा आहे, लढताना मेलेल्या. एवढं बलिदान झालं. आणि त्यानंतरही ते मंदिर पाडण्यासाठी मीर बाकीनी तोफा लावल्या, तोफा धडाडल्या. आणि तोफा धडाडत त्यांनी ते उभं असलेलं मंदिर बऱ्यापैकी उद्ध्वस्त केलं. हे उद्ध्वस्त झालं. मग त्या जागेवरती मीर बाकीनी असं ठरवलं की मशीद बांधू आता, वादग्रस्त ढाचा जो आपण म्हणतो तो. ही मशीद बांधायला त्यांनी सुरुवातही केली. बरं, मीर बाकीनी हा सगळा पराक्रम केला म्हणून त्याला याच बाबरानी 3 गावं इनाम दिल्याची नोंद आहे. अजूनही ती 3 गावं तिथे आहेत. आणि तिथे 3 गावांमध्ये असलेले मीर बाकीचे आत्ताचे एक वंशज, त्यांनी आता राम मंदिर उभं राहत असताना संपूर्ण हिंदूंची माफी मागण्याचं पत्र पाठवलं होतं. हेही कदाचित आपल्यापर्यंत पोचलं असेल. त्यामुळे 3 गावं त्यांनी इनाम दिली. त्यातल्या एका गावाचं नाव सध्या सापडतं, ते म्हणजे शहानवा. शहानवा नावाचं अयोध्येपासून 14 किलोमीटरवर जे गाव आहे ते या मीर बाकीच्या इनाम गावांपैकी एक आहे. मग या वादग्रस्त जागेवरती त्यांनी 3 घुमट बांधले. पण गंमत अशी आहे
घुमट बांधले की मशीद होत नाही. पुन्हा तेच कुराणा शरीफनुसार आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मशीद कधी होते पूर्ण. तर नुसते घुमट नाही, त्याच्या भोवतीचे मिनार व्हावे लागतात आणि मिनार जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तिला ते मशीद मानत नाहीत. गंमत अशी झाली, स्थानिक आणि बाहेरच्या साधू संत आणि आखाड्यातले महंत यांनी प्रचंड विरोध तिथं सातत्याने केला. दिसायचं काही नाही, पण रोज घडायचं असं की हा मिनार बांधायचा, दुसऱ्या दिवशी मिनार उद्ध्वस्त झालेले असायचे. त्यामुळे मीर बाकी येऊन आश्चर्य व्यक्त करायचं, मिनार का उभे राहत नाही? आणि जोपर्यंत मिनार नाही तोपर्यंत मशीद नाही, मग करायचं काय? ती मिनार होऊच शकली नाही आणि बाबर आश्चर्याने थक्क झाला, कारण दिसत तर काही नाही पण मिनार उभे राहत नाहीत. आणि मग त्यांनी साधू संतांशी एक समझोता केला, त्याचा कागद उपलब्ध आहे. त्यांनी असं सांगितलं की हे मिनार आमचे उभे राहू द्यात, आमची मशीद होईल पण आम्ही नाव तुमचं देतो. साधू संत म्हणले तुमचं देतो म्हणजे? आणि मग त्यांनी कागदात असं लिहून दिलंय, त्याच्या बाबरनामामध्ये त्याचा उल्लेख आहे की उभ्या राहिलेल्या मशिदीला आम्ही सीता की रसोई नाव देऊ, असं त्यांनी त्याच्यात लिहून दिले. अर्थात ते साधू संतांपासून कोणालाच मान्य होण्यासारखं नव्हतंच. त्यामुळे त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं हे होणार नाही, हा समझोता नाही, सीता की रसोई वगैरे नाव तिथं ठेवायचं नाही. खुश करण्याचा हा प्रयत्नही फसला. आणि हे जे घायाळ झालेले हिंदू आहेत हे एक दिवस परत आपल्याकडे कधीतरी येणार याची त्याला पूर्ण म्हणजे पूर्ण मनातनं खात्री होती. आणि तसंच घडलं. महाताप सिंगाच्या काळामध्ये सर्व योद्धे, बैरागी आणि काही साधू यांनी खेडोपाडी जाऊन सामान्य लोकांना हातात शस्त्र देऊन तयार केलं. आणि एक फार मोठा रामभक्त योद्धा होऊन गेला. आजही त्याचं नाव अयोध्येत घेतलं जातं, तो म्हणजे देवीदीन पांडे. या देवीदीन पांडेच्या आधिपत्याखाली 70,000ची फौज घेऊन, ज्याच्यामध्ये साधू संत, बैरागी, आखाड्यातले इतर लोक, सामान्य माणसं अशी सगळी जण मिळून त्या मीर बाकीवरती चालून आली. अयोध्येच्या अगदी जवळ सनेथी नावाचं गाव आहे. या सनेथी गावात हे युद्ध झाल्याची नोंद आहे. एकट्या देवीदीन पांडेनी 700 मुस्लिम मारल्याची नोंद आहे तिथं. 700 मुस्लिम कापून काढले. सलग 5 दिवस तुंबळ युद्ध चालू होत. 5 दिवस. परिस्थिती अशी झाली की मीर बाकी रक्तबंबाळ झाला होता आणि देवीदीन पांडे त्याला मारणार हे लक्षात आलं त्याच्या. आणि मग परत कपटनीती वापरली गेली. तो आणि देवीदीन पांडे समोरासमोर लढायला आलेले असताना यांनी मागच्या बाजूनी एक माणूस देवीदीन पांडेकडे पाठवला आणि त्यांनी मोठा दगड देवीदीन पांडेच्या डोक्यात घातला. प्रचंड रक्तबंबाळ होऊन देवीदीन खाली पडला. आणि सावध मीर बाकीनी तरीही त्याच्या जवळ जायला भीती वाटली कापायला, म्हणून सैनिकाच्या हातातली आपल्या एक ठासणीची बंदूक घेतली आणि त्या बंदुकीतनं 3 गोळ्या देवीदीन पांडेवरती झाडल्या आणि देवीदीन पांडे गेले. साहजिकच नेतृत्व गेल्यावरती जे होतं सैन्याचं तेच झालं. 70,000पैकी 50,000 हिंदू सैन्याचं इथंही बलिदान झालं. आणि या सगळ्याचा उल्लेख बाबरांनी जे आत्मवृत्त लिहिलेले तुजुक बाबरी, त्या तुजुक बाबरीमध्ये 3 जून 1528चा प्रसंग म्हणून लिहिलेला आहे पूर्णपणे. यानंतर आणखीन एक मोठा विजय झाला होता. प्रयत्न आपल्याकडनं युद्धात झालेला होता, तो म्हणजे राणा रणविजय, राणी जयकुमारी आणि स्वामी महेश्वरानंद या तिघांच्याकडनं. अयोध्येपासून 70-80 मैलावरती हंसवर नावाचा एक मुलूक होता त्यावेळेला. या मुलखामध्ये हे राणा रणविजय होते. राणा रणविजयांच्या बरोबर राणी जयराज कुमारी होती. रामजन्मभूमीची मुक्ती करायचीच असं त्यांनी ठरवलं आणि 25,000चं सैन्य तयार केलं. स्वतः राणी विजयकुमार जयराज कुमारींनी 3,000ची महिलांची सशस्त्र सेना स्वतः त्यांना सगळं प्रशिक्षण देऊन उभी केली. आणि आपण जे नाव ऐकलेलं असतं निर्मोही आखाडा आणि गोरक्ष आखाडा, म्हणजे योगी आदित्यनाथांचे त्याचेच आत्ता ते महंत आहेत तो. या निर्मोही आणि गोरक्ष आखाडा आणि निर्वाणी आखाडा या तिन्ही आखाड्यातल्या साधू संतांनीही शस्त्र हातामध्ये घेतली. आनंद संप्रदायाचे स्वामी महेश्वरानंद हे त्यांना येऊन मिळाले आणि 1529 मध्ये ऐन ईदच्या दिवशीच राणा रणविजय यांचं सैन्य मीर बाकीच्या छावणीवर तुटून पडलं. इतक्या जोमाचा हल्ला होता की मीर बाकी पळून गेला.
मीरबाकी नुसता पळून गेला नाही, त्याच्या सेनेची धुळधाण झाली आणि राम जन्मभूमी या तिघांनी, राणा रणविजय, जयराज कुमारी आणि स्वामीजी या महेश्वरानंदांनी आपल्या ताब्यात पुन्हा अख्खी घेतली, सगळी सोडवून घेतली. अयुद्धा कधीही कायमची जिंकता येणार नाही अशी असलेली ती. दुर्दैव असं हा विजय फक्त 15 दिवस टिकला. त्याचं कारण एकच, प्रचंड जखमी झालेले राणा रणविजय यांना मात्र काही दिवसातच प्राण सोडावा लागला. जयराज कुमारी जिवंत राहिली. दुःख न करता 1530ला तिने पुन्हा ही आक्रमण आली तर त्याच्या विरोधात काय करायचं याची तयारी केली. या मधल्या काळामध्ये 1530च्या सुमारास बाबरही मेला, बाबराचाही मृत्यू झाला. राणी मात्र गनिमी काव्यानं त्याच्याशी लढत राहिली. बाबरानंतर त्याचा मुलगा आला. आता गंमत अशी आहे की आपल्याला आपल्या इक्ष्वाकू घराण्याची लिनेज जर पहिल्यापासून इक्ष्वाकू कुलवृत्तांत सांगायचं ठरवलं तर 2-3 राजे बोटावर मोजणारे माहिती असतात. भगीरथ, सगर वगैरे अशी नावं आपल्याकडे काही येतात म्हणून आपल्याला हे माहीत नसतं. मात्र आपल्याला कुठल्याही लहान मुलाला इतिहास शाळेपासून शिकवलाय. म्हणजे काय, बाबर, मग हुमायून, मग अकबर, मग शहाजहान, मग औरंगजेब सगळं पाठ असतं. कारण हाच इतिहास दुर्दैवाने आपल्याला सारखा शिकवला गेला. त्यामुळे बाबराच्या मृत्यूनंतर हा हुमायून गादीवरती आला. याच काळात राणीनं आणि तिच्या सैन्यानं एकूण 10 लढाया केलेल्या आहेत आणि या 10 लढ्यांना मोगल सेना घाबरलेली आहे असं उल्लेखांमधनं आपल्याला दिसत राहतं. दरबारे अकबरी नावाचं जे त्यांचं मूळ म्हणजे काय म्हणतो आपण बखर आहे, समकालीन लिहिलेली, त्या बखरीत याचा उल्लेख आहे की हजारो स्त्रीसह राणींनी अखेरचा हल्ला केला असावा आणि राणी विजयी झाली असावी, कारण तिने या बाबरी मशिदीवर असा उल्लेख आहे ताबा मिळवलेला आहे. शाही फौजेनं प्रचंड शक्तीनं राणीवर हल्ला केला, पण दुर्दैवानं राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी जयकुमारी आणि स्वामी महेश्वरानंद यांना जरी हौतात्म्य आलं असलं तरी भूमी आमच्या ताब्यात आली नाही असं दरबारे अकबरी मधली नोंद आहे. त्यामुळे राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी असीम त्याग केलेल्या, हौतात्म्य पत्करलेल्या अनेक महावीरांच्या कथा आहेत आणि त्या नीट वाचल्या तर त्या प्रेरणाच देतात असं म्हणलं पाहिजे. दक्षिणेतील कोइंबतूरमधून स्वामी बलरामाचार्य यांनी राम जन्मभूमी मुक्तीचा निर्णय त्या काळामध्ये घेतला होता. हुमायून नंतर अकबर आला. या अकबराच्या वेळेला जे मगाशी मी सांगितलं गाझी अकबर, राम जन्मभूमी मुक्तीसाठी म्हणजे ती पुन्हा आपल्या ताब्यात यावी यासाठी त्यांनी काढलेले फतवे उपलब्ध आहेत आणि या हिंदू प्रेमी अकबरांनी 20 वेळा अयोध्येवर हल्ला केलेला आहे. 20 वेळा, थोडा का नाही. पण या सगळ्या लढायांमुळे ना त्यांची शाही फौजच कंटाळली की साला ती अयोध्या आपल्या ताब्यात येत नाही, काय करायचं. आणि मग अकबरांनी एक धूर्तपणा केला. तथाकथित बांधलेली जी ती सगळी जागा बाबराच्या काळातली मीरबाकीनी होती त्यातल्या एका बाजूला त्याने एक छोटस असं एक बैठक व्यवस्था केली आणि त्याच्यावर एक छोटी रामाची मूर्ती तुम्ही बसवा आणि हिंदूंनो या बाजूने तुम्ही पूजापाठ करा अशी त्यांना एक परवानगी दिली आणि एक फतवा काढला. तो फतवा उपलब्ध आहे की ह्या पूजेत कोणी अडथळा आणू नये आणि त्यांना सांगितलं ही छोटी मूर्ती ही बाजू तुमची, बाकीच्या सगळ्या बाजूला आमचा नमाज, तिकडून सगळे लोक प्रवेश करतील आणि मुस्लिम लोक नमाज पडतील. मग 17व्या-18व्या शतकामध्ये अकबराच्या नंतर जहांगीर, मग शहाजहान, या काळात हे पूजापाठ छोट्या प्रमाणामध्ये चालूच होते. श्रीराम दर्शनासाठी भाविकांची ये जा त्या छोट्याशा एका बाजूला उभ्या केलेल्या छोट्याशा बैठकीवरच्या रामलल्लासाठी येत होती. शहाजहानच्या नंतर मात्र दीनदार बुत शिकन, दीनदार कुफ्र शिकन अशा पदव्या लावणारा माणूस आला, तो म्हणजे औरंगजेब. दीनदार बुत शिकनचा अर्थ, बुत म्हणजे पुतळा किंवा मूर्ती ही जो भंजन करतो तो दीनदार बुत शिकन, आणि दीनदार कुफ्र शिकन याचा अर्थ जो अल्लाला मानत नाही तो काफर आणि त्या काफराचं मुंडकं उडवतो, त्याचं वाटोळं करतो, त्याचे तुकडे करतो, तो कुफ्र शिकन. या पदव्या स्वतःला लावणारा औरंगजेब, हा औरंगजेब गादीवर आला. स्वतःच्या भावाचा दारा शुकोहचा सुद्धा त्यांनी हलाल करून मृत्यू आणलेला होता. करून आपल्या 2 भावांना त्यांनी मारलेलं होतं, वडिलांनाच त्यांनी कैदेमध्ये टाकलेलं होतं. आणि मग या औरंगजेबाने आपल्या पणजोबांनी बांधलेलं जे वादग्रस्त स्वरूपाची अर्धवट मशीद आणि बाकीचं छोट्या स्वरूपातलं राम मंदिर हे पाडण्याचा पहिला फतवा काढला.
औरंगजेबाचा पहिला फतवा. आणि सैन्य पाठवलं. कसं पाठवलं? रात्रीच्या वेळी नावांमध्ये बसवून शरयू नदीतनं हल्ला करा. आपण रस्त्यावरनं जाऊन हल्ला केला तर ही लोक कायम सावध होतात, असं फतव्यात त्यांनी म्हणलंय. आणि म्हणून सशस्त्र सैनिक वेगवेगळ्या नावांमधनं त्यांनी शरयूमधनं अयोध्येच्या काठाकडे पाठवले. त्याचं दुर्दैव होतं की राम जन्मभूमीचे रक्षण करते त्यावेळेला होते औरंगजेबाच्या काळामध्ये स्वामी समर्थ रामदासांचे शिष्य बाबा वैष्णवदास. ते हनुमानगढीवरती राहायचे. आणि त्यांच्या लोकांनी ही बातमी बाबा वैष्णवदासांना दिली की औरंगजेबाचं सैन्य नदीच्या मार्गाने येते, काय करायचं ठरवा. आणि मग बाबा वैष्णवदासांनी आपलं सगळं साधू संतांसकट आणि तिथल्या राजासकट असलेलं सैन्य तीरावरती लपून ठेवलं. आणि नावात जवळ यायला लागल्यानंतर प्रचंड शरवर्षाव केला, असा उल्लेख औरंगजेबच करतो आईने अकबरीत, आलमगिरीमध्ये, आईने आलमगिरीमध्ये. तर तो म्हणतो बाणांचा एवढा वर्षाव झाला की नावेतून उतरायच्या आणि लढायला पुढे जायच्या आतच माझं पाऊण सैन्य मारलं गेलं होतं. आणि त्यामुळे उरलेल्या नावा घेऊन ते सगळे पळून गेले. जलसमाधी अनेकांना शरयू नदीत मिळाली. आणि औरंगजेबाचा हा पहिला हल्ला त्यावेळेला निष्फळ ठरला. मग त्यांनी सय्यद हसन अली नावाचा एक माणूस होता त्याच्याकडं, त्याला सेनापतिपद दिलं आणि 50,000ची फौज घेऊन पाठवलं. बाबा वैष्णवदासांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी पंजाब मधले रणझुंजार गुरु गोविंद सिंगांना निरोप पाठवला की अयोध्या वाचवायचे, तुम्ही तातडीने या. त्यावेळेला गुरु गोविंद सिंग आग्र्यामध्ये मुघलांशी लढत होते. त्यांनी आपली अर्धी फौज तिथनं काढून घेतली आणि ती फौज गुरु गोविंद सिंग यांनी तातडीने अयोध्या गाठली. आजही जर राम मंदिरात जाल तर राम मंदिराच्या मागच्या बाजूला अतिशय मोठा असा शिखांचा आपल्या निर्वाणी आखाड्याच्या शेजारी गुरुद्वारा आहे. आणि तो गुरुद्वारा त्यानंतर बांधला गेलेला आहे. तिथं गुरु गोविंद सिंग जे आले त्यांनी मुघलांशी झुंज दिली. बाबा वैष्णवदासांबरोबर त्यांनी भेटून सगळा व्यूह ठरवला. आणि अयोध्येच्या अलीकडं 45 किलोमीटरवर रुदाली नावाचं गाव आहे. त्या रुदाली गावाजवळच मुघल सेनेला त्यांनी गाठलं, पलीकडे जाऊनच आधी. जसं पृथ्वीराजांनी तरंतराईला जाऊन गाठलं होतं की इथपर्यंत येऊनच द्यायचं नाही असं. आणि मोगलांचा पराभव झाला या सगळ्यामध्ये. हसन अलीची फौज विखरून थांबली होती. अयोध्येपासून 10 किलोमीटरवर सादतगंज नावाची एक दुसरी जागा आहे, त्या गावात ती होती. शिखांच्या फौजेनं हसन अलीच्या फौजेचा त्या गावात जाऊनही पराभव केला. सेनापती सय्यद हसन अयोध्येच्या दिशेने पळाला. तिथं बाबा वैष्णवदासांचे जे चिमटाधारी साधू होते आणि शस्त्रधारी साधू होते त्यांचं युद्ध झालं आणि हसन अली तिथं मारला गेला. औरंगजेबानं आलमगिरीमध्ये 623व्या पानावर आपल्या या पराभवाची नोंद करून ठेवली आहे. तो म्हणतो बाबा वैष्णवदास मदतीला आलेले गुरु गोविंद सिंग यांच्या फौजेनं एकूण 3 वेळा माझा पराभव केला, असं त्यांनीच आलमगिरीमध्ये लिहून ठेवलंय. आणि मग मात्र आलमगीर स्वतः संतापले आणि 1664 मध्ये तो स्वतः तख्तावरनं उतरला आणि युद्ध करायला सैन्य घेऊन तिथे पोचला. नुसता पोचला असं नाही, साधू संत सैनिक यांना बेरहमीने कत्तल करत त्यांनी मारून टाकलं. जो रामचबुत्रा त्याच्या पंजोबांनी परवानगी दिली म्हणून उभा केला होता तोही सगळा तोडून ध्वस्त करून टाकला. नुसतं एवढंच करून थांबला नाही. ऑगस्ट 1669 मध्ये तो तिथून 400 किलोमीटर वाराणसी काशी विश्वेश्वराच्या तिथे पोचला. काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं. नुसतं मंदिर तोडलं नाही, सध्या कोर्टामध्ये जो विषय आणि खाली जाऊन पूजेचा मान मिळालाय ती जी ज्ञानव्यापी आहे, त्या ज्ञानव्यापी मशिदीचा कार्बन टेस्टिंगचा ज्यावेळेला सगळा अहवाल आला तेव्हा असं लक्षात आलं की काशी विश्वेश्वरातली जी शिवपिंडी आहे ती त्यांनी उचकटून काढली आणि मशिदीचं रूपांतर केल्यानंतर जिथून प्रत्येक इस्लाम धर्मीय नमाज पडण्यासाठी आज जातो तिथं पायरी म्हणून उलटी टाकली आणि त्या शिवपिंडीवर पाय देऊन आज तगायत प्रत्येक जण आज जातोय. त्यामुळे ती ज्ञानव्यापी मशीद त्यांनी तिथं तयार केली. आणि मग 16 जानेवारी 1669 ला ज्ञानव्यापी, 1670 मध्ये मथुरेचं कृष्ण मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि ईदगाह बांधला.
आणि मग तो महाराष्ट्राकडे वळलाय. त्याचं एकमेव कारण हे सगळं होईपर्यंत 1680ला छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि त्यानंतर तो इथे वळला. पण महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की दुर्दैवानी 27 वर्ष इथं थांबला. 16 दिवसात त्यांनी आदिलशाही आणि कुतुबशाही संपवली, पण मराठेशाही संपली नाही. 27 वर्ष इथं राहून शेवटी भिंगारच्या जवळ त्यालाच समाधी घ्यावी लागली आणि त्याचीच मशीद आणि त्याचीच कबर इथं त्याला बांधावी लागली. आग्र्याला तो परतही जाऊ शकला नाही. 1707 औरंगजेबाचा मृत्यू आणि या सगळ्यामुळे असेल कदाचित आपल्या छाताडावर आपण त्याचं सगळं सैन्य मराठ्यांनी घेतल्यामुळे असेल. दक्षिणेत कुठेही जाऊन बघा, दक्षिणेतले किल्ले आणि मंदिरं बऱ्यापैकी व्यवस्थित राहिली. त्याचं कारण ते आक्रमण खाली पोचलंच नाही, आपण छाताडावर घेतलं. त्यामुळे राजस्थानातले किल्ले बघाल तर लक्षात येतं, एक राणाचा किल्ला सोडला तर बाकीचे सगळे किल्ले उत्तम आहेत. सगळे चांदी सोन्याचे पत्रे वगैरे सगळं असलेले दरवाजे वगैरे चकाचक. आमेर असेल, जैसलमेर असेल, तुम्ही कुठेही जाऊन बघा, जयपूर असेल. का तर बाजीराव असं म्हणायचा, अपनी बहु बेटियों को इन्होंने दिल्ली में सुलाया इसलिए ये वैसे है. एक राणा आणि एक शिवाजी ज्यांनी छाताडावर घेतलं मुघलांना. आणि म्हणून महाराजांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसत राहतात सातत्याने. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अयोध्येवरती त्या काळामध्ये मग नबाबांची सत्ता सुरू झाली. त्यानंतर नबाब आले लखनौला आणि इकडं. यातला पहिला नवाब आहे बुरहान उल मुल्क सादत अली खान. 1707 म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1736 पर्यंत राम जन्मभूमीचा संघर्ष एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे हा नबाब आपली सत्ता. त्यानंतरचा सत्ताधीश झाला नवाब नसरुद्दीन हैदर. याच्या राजवटीतही 3 वेळा आपल्या लोकांनी राम जन्मभूमी मंदिर संपूर्ण सोडवण्यासाठी युद्ध केल्याची नोंद आहे. 3 दिवसांसाठी ताबाही मिळाला आपल्याला, पण 3 दिवसात परत त्याचं सैन्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलं आणि आपल्याला ती जागा परत सोडावी लागली. मराठ्यांनी जे उत्तरेकडे सगळं राजकारण केलं, अगदी दिल्लीश्वरांना सुद्धा ताब्यात घेऊन शहा आलमच्या वेळेला भगवा झेंडा दिल्लीवर फडकला. या सगळ्या काळामध्ये पेशव्यांच्या कालखंडामध्ये 1751 मध्ये आपले जे सरदार मल्हारराव होळकर आहेत, या होळकरांनी अयोध्या, काशी आणि प्रयाग याचं हस्तांतरण आमच्याकडे तातडीनं केलं जावं असं पत्र मुघल सम्राटाला दिल्याची नोंद आहे. इसवी सन 1756 मध्ये अयोध्येचा तिसरा नवाब जो होता नवाब शुजाउद्दौला यानं एका युद्धात मराठ्यांची मदत मागितल्याची नोंद आहे. आणि मग ही जर मदत आम्हाला करायची आमची मागत असाल तर मराठ्यांचे वकील जे होते त्या बरगट्ट्यांच्या वकिलांनी सांगितलं ही 3 स्थळं ते पूर्वीपासून आम्ही मागतोय, तर ही अट आम्ही तुम्हाला घालतो, आम्ही मदत करू युद्धात. नादिरशाह आणि इतर कोण येतील त्यांच्या विरोधात दिल्ली वाचवण्यासाठी आम्ही मदत करू, पण आमची ही 3 स्थळं आमच्या ताब्यात आलीच पाहिजेत. 1757च्या जुलैच्या महिन्यात राघोबा दादा पेशवे आणि हा नवाब यांच्यात या 3 स्थळांच्या हस्तांतरणाचा अधिकृत कागद तयार झाला. रघुनाथराव पेशवे अटकपर्यंत झेंडे ज्यांनी बोलले तो. दुर्दैवाने प्रत्यक्षात हस्तांतरण मात्र या मुघलांनी केलं नाही आणि त्यामुळे असेल मराठा लष्कर प्रचंड नाराज झालं आणि मदत करण्याचं त्यांनी नाकारलं. 23 फेब्रुवारी 1757ला नानासाहेब पेशवे, बाळाजी बाजीराव ज्यांना म्हणलं जायचं, त्यांनी आपले सरदार दत्ताजी शिंदे यांना एक पत्र लिहिल्याचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी म्हणलंय नवाबानं राघोबा काकांना बनारस आणि अयोध्या देण्याचं कबूल केलेलं आहे, त्याप्रमाणे प्रयागसह सगळ्याचा ताबा तुम्ही घ्या, असे अधिकृत पत्र आहे. नवाब शुजाउद्दौलाने अयोध्येऐवजी 1756 मध्ये अयोध्येचं नामकरणच बदलून टाकलं आणि त्यांनी त्याचं नाव जे आजपर्यंत आपण कोर्टात किंवा तिथे पाट्यांवर जुनं वाचायचो ते फैजाबाद नाव हे या नवाबानी केलं, शुजाउद्दौलाने, 3ऱ्या नवाबानी, आणि अयोध्येचं नाव बदलून फैजाबाद त्यांनी करून टाकलं. आता मराठ्यांचा धाक नवाबांवर खरं तर होताच बाजीरावामुळे. कालांतरानं मग फैजाबादवरती सादत अलीची म्हणजे आताचं अयोध्या बदललेलं सादत अलीची सत्ता आली. या काळात गुरुदत्त सिंह आणि राजकुमार सिंह
अशा दोघांनी राम जन्मभूमीवर ताबा मिळवण्यासाठी आक्रमण केली. साधारण इसवी सन 1814 पर्यंत युद्ध सतत होत होती अशी नोंद सापडते. आणि या युद्धांमुळे नवाबांनी शेवटी हिंदूंना पूजेची आणि मुसलमानांना नमाजाची अशी अनुमती एकत्र परत देऊन टाकली. सादत अली नंतर त्याचा पुत्र त्या गादीवरती आला, नवाब नसरुद्दीन, इसवी सन 1814 ते 1837. या काळातही 3 लढाया झाल्यात. चिमटाधारी साधूंनी प्रखर पद्धतीने त्याच्यावरती लढाया केल्या आणि काही शाही सेनेतल्या लोकांना प्रचंड मार दिला आणि शाही सेना तहस महस केली असे उल्लेख सापडतात. काही दिवसांसाठी पुन्हा राम जन्मभूमी मुक्त झाली. इसवी सन 1837 नंतर ज्याचं नाव शास्त्रीय संगीतातही मोठं घेतलं जातं तो वाजिद अली शहा तिथला नवाब झाला. म्हणजे ठुमरी वगैरे सगळे प्रकार ज्यांनी आणलेले आहेत तो वाजिद अली शहा. तो तसा कर्मठ मुसलमान नव्हता. मग त्यांनी 1853 मध्ये त्यावेळेचे हनुमानगडीचे जे प्रमुख होते महंत बाबा उद्धवदास, मुसलमानांनी प्रचंड मोठा एक हल्ला हनुमानगडीवरती त्यावेळेला केल्याची नोंद आहे. दुर्दैव असं की एकाच वेळेला त्या फक्त हनुमानगडीवर कधी गेला असाल पायऱ्या चढून वरपर्यंत तर तेवढ्याच भागात ते युद्ध झालं, हनुमानगडीवर हल्ला झाला म्हणून. आणि एकाच वेळेला साधू संत आणि या सगळ्या लोकांकडनं मिळून 75 मुसलमान एकाच जागी कापले गेले. आणि त्यांना त्यामुळे एकाच ठिकाणी खड्डा करून एकच कब्रस्तान करून तिथं त्या सगळ्यांना पुरलं. आणि ते पुरलंय त्याची निशाणी आजही आहे. गंज शहीदन असं ज्या जागेला नाव आहे तिथे हे 75 लोक पुरले गेलेत जे हनुमानगडीवरती हल्ला करायला आलेले होते. पण याचा इतका गंभीर परिणाम त्या नवाबावर झाला की त्यांनी त्या काळात एक आयोग नेमला. हा पहिला आयोग आहे अयोध्येसाठी निर्माण झालेला. आणि त्या आयोग नेमताना त्यांनी प्रतिनिधी म्हणून कोणाला नेमलंय तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आगा अली खान यांना त्यांनी नेमलं. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून राजा मानसिंगाची नेमणूक केली. आणि त्यावेळेला इंग्रज आलेले होते म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचा एक प्रतिनिधी पहिल्यांदा त्याच्यामध्ये आला. आणि मग या तिन्ही प्रतिनिधींनी अयोध्येचा संपूर्ण अभ्यास केला. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, या तिन्ही आयोगाचा पहिला निर्णय वाजिद अली शहाच्या वेळेचा, तो सगळा निर्णय उपलब्ध आहे कागदोपत्री. त्यातलं फक्त महत्वाचं वाक्य एवढंच सांगतो, या विवादित जागेत मशीद वगैरे असं काही पूर्वी नव्हतं. हा निर्णय पहिल्यांदा या आयोगाने एकत्रित दिलेला होता. आणि हिंदूंचंच मंदिर इथं होतं, या जागेचा हक्क हिंदूंना देण्यास हरकत नाही असं या 3 लोकांच्या आयोगाने पहिल्यांदा सांगितलं. अर्थातच कर्मठ मुसलमानांना हा निर्णय मान्य होण्याची शक्यताच नव्हती कुठल्याही प्रकारे. त्यामुळे त्यांनी त्याही वेळेला जिहाद पुकारला. फैजाबाद गॅझेटियरमध्ये कॅनिंगहॅम यांनी लिहिलेले की भीटीचे राजकुमार जयदत्त सिंह आणि पंडित भवानी दत्त यांची शाही फौजेच्या विरोधात रोनाही या गावी लढाई झाली. शाही फौज हारली. राम जन्मभूमीवर हिंदूंनी पूर्णपणे अधिकार प्रस्थापित केला. पण देशात स्वातंत्र्य युद्ध ही त्याच काळात चालू असल्यामुळे बहादूर शाह जफरला दिल्लीचा सम्राट म्हणून घोषित करण्याकडे त्यांचं लक्ष जास्त होतं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 1857च्या स्वातंत्र्य समरात अयोध्येचा राजा म्हणून मानला जाणारा देवी बख्शसिंग गौंडा हा तिथला नरेश झालेला आहे. महंत रामचरण दास, फैजाबादचे नवाब अमर अली होते 1857ला. या सर्वांनी बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे सगळ्यात मोठं युद्ध झालं 1857चं त्याच्यात भाग घेतलाय. आणि या सगळ्यामध्ये हिंदूंनी जी बहादुरी दाखवली त्यामुळे बहादूर शहाला जे अमोल सहकार्य झालं त्यामुळे तो प्रचंड समाधानी झाला बहादूर शाह जफर. तसा तो कवी मनाचा होता. आणि हिंदूंच्या देशनिष्ठेचं दर्शन घडलेलं आहे सबब त्यांनी एक फरमान जाहीर केलं की राम जन्मभूमी हिंदूंना परत द्यावी. मागच्या आयोगाचा जो निर्णय होता तो खरा आहे. आता हिंदू मुसलमान जर एक झाले तर आपल्याला सत्ता सोडावी लागेल ही शंका मनात डोक्यात इंग्रजांच्या डोक्यात आली. आणि परत जर आपल्याला हे सगळं सोडून जायचं असेल तर काय, या एका भीतीनं मंदिर मशीद वादाचे सूत्रधार आणि एकत्र आलेले 2 खंदेवीर बाबा रामचरण दास आणि अमर अली यांना ब्रिटिशांनी अटक केली. आणि 18 मार्च 1857ला सगळ्यांच्या समोर त्यांना फाशी दिलं. आणि बहादूर शाह जफरचा निर्णय इंग्रजांनी फेटाळून लावला की नाही, हे मान्य नाही आम्हाला. त्यामुळे
हा जो सगळा साधारणतः 1857चा लढा आहे तिथपर्यंतचा एक हिशेब परत तुम्हाला जर सांगितला तर लक्षात येईल. बाबराचा सेनापती मीर बाकीच्या 2 लढाया, खुद्द बाबराच्या काळात झालेल्या 4 लढाया, बाबर पुत्र हुमायूनच्या काळात झालेल्या 10 लढाया, अकबराच्या काळामध्ये झालेल्या 20 लढाया, औरंगजेबाचे फतवे आणि त्यांनी केलेल्या 29 लढाया, नाबाबा सादन अलीच्या काळात झालेल्या 5, नसरुद्दीनच्या काळातल्या 3, वाजिद अली शहाच्या काळात झालेल्या 3 आणि इसवी सन पूर्व विक्रमादित्यांनी बांधायच्या आधी ग्रीकांशी झालेली लढाई असा जर विचार केला तर अयोध्येसाठी एकूण 79 लढाया झाल्या आणि 5 लाख हिंदूंची या काळात कत्तल झाली. हा फक्त 500 वर्षाचा इतिहास नाही, मी किमान 2000 वर्षांची ही हकीकत सांगतोय. मग 1857चं स्वातंत्र्य समर झालं, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलं आणि त्यानंतर त्यांनी राणीचं राज्य आणलं ईस्ट इंडियाच्या जागी. आणि मग राणीच्या राज्यामध्ये न्यायालय निर्माण झाली, नवीन न्यायाधीश आले. मग राम जन्मभूमीचा प्रश्न ब्रिटिशांना खरं तर सोडायचा नव्हताच, म्हणून त्यांनी 25 मे 1885 रोजी महंत रघुवर दासांनी फैजाबाद हे जे नामकरण झालंय तिथल्या न्यायालयात एक खटला दाखल केला आणि सांगितलं की राम जन्मभूमीवरती त्या विवादास्पद जागेवरती आम्हाला मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी. 18 मार्च 1886 चॅमियर नावाचे त्यावेळेचे न्यायमूर्ती आहेत फैजाबाद कोर्टाचे, त्यांनी हा दावा निकालात काढला. त्या गोष्टीला 356 वर्ष आता होऊन गेलेली आहेत असं त्यांनी निकालात म्हणलंय. त्यामुळे मी कोणाच्याच बाजूनी निकाल देऊ शकत नाही असं ब्रिटिश न्यायाधीश चॅमियरने स्पष्ट सांगितलं. त्यामुळे परिस्थिती पुन्हा जैसे थे राहिली. महंत रघुवरदास यांची या जागेवर काही मालकी आहे असा कुठलाही पुरावा मला दिसत नाही. असं पुरावे दिलेले असूनही पुरावे गहाळ करून चॅमियरने लिहिलं. 19व्या शतकात अनेक परदेशी तत्वचिंतक भारतामध्ये येऊन गेलेले आहेत, पुरातत्व विषयक अभ्यासक येऊन गेलेले आहेत, त्यांनी संशोधनं केलेली आहेत, अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत. म्हणजे कॅनिंगहॅम असेल, श्रीम ब्रिओरिज असेल, प्रोफेसर हन्स बेकर असतील, या सगळ्यांनी संशोधन करून जे जे अहवाल प्रसिद्ध केलेले आहेत आणि जे उपलब्ध आहेत ते जर वाचले तर असं लक्षात येतं की ते सगळेजण असं म्हणतात की इथं हिंदू मंदिर होतं, रामलल्लाचं जन्म मंदिर होतं, दुसरा कुठलाही पुरावा नाही असं या सगळ्या परदेशी अभ्यासकांचं मत. त्यातले एक ब्रिटिश असूनही कॅनिंगहॅम, ब्रिटिशांनी मात्र हे मानलं नाही. मग आधुनिक शस्त्रांच्या आधारावरती सैन्य निर्माण करून देशात दहशत निर्माण करणं हा ब्रिटिशांचा भाग सुरू झाला. त्याला विरोध म्हणून अनेक क्रांतिकारक निर्माण झाले आपल्याकडं, त्यांनी हौतात्म्य पत्करलं, सगळा विषय संपला. 1934 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या 13 वर्ष आधी गोहत्येचं एक कारण दाखवून अयोध्येमध्ये एक मोठी दंगल झाल्याची नोंद आहे. आणि ही दंगल तथाकथित मशीद ज्याला म्हणतात ती किंवा आत्ताचं आपलं मंदिर याच ठिकाणी झाली गोहत्येवरून. आणि त्यामध्ये हिंदूंनी तिथली मशीद ताब्यात घेतली. जो चबुतरा वगैरे सगळं अकबरांनी काढून टाकलं होतं त्यावेळेला आणि नंतर औरंगजेबाने परत काढून टाकलं होतं, त्या ठिकाणी राममूर्तीची स्थापना केली. दोन्ही समाजातले मुसलमानांचे आणि हिंदूंच्या अनेक लोकांचं रक्त तिथं सांडलं, बलिदान झालं. ब्रिटिशांनी कर्फ्यू लावला. नुसता कर्फ्यू लावून थांबले नाही. महंत रामकिशोरदास, महंत रघुवर प्रसाद, बाबा मंगलदास, बाबा यमुनादास, बाबा शत्रुघ्नदास, बाबा सियारामदास या सगळ्यांना अटक करून त्यांच्यावरती खटले भरले. इसवी सन 1935 साली फैजाबाद कोर्टातनच ही सर्व माणसं निर्दोष सुटली. पण याच काळात काफरांचं रक्त तिथं सांडलंय, त्यामुळे ती जागा आता आमच्यासाठी पाक राहिली नाही असं मुसलमानांनी जाहीर केलं. म्हणजे पवित्र नाही आमच्यासाठी. आणि ती अपवित्र झाल्यामुळे आता मुस्लिम समाज इथे नमाज पडणार नाही असं त्यांनी त्यावेळेला जाहीर केलं. पण याचा अर्थ प्रश्न सुटला असा होत नाही. एका बाजूला छोटीशी श्रीरामाची मूर्ती स्थापित झालेली होतीच. मुस्लिम वक्फ बोर्डाने अचानक 1946 साली, इतके दिवस सुन्नी लढत होते आपल्याशी, पण मुस्लिम वक्फ बोर्डाने 1946 म्हणजे स्वातंत्र्याच्या 1 वर्ष आधी अचानक जाहीर केलं की ही मशीद बाबराची जी काय आहे ती सुन्नींची नसून शियांची आहे. झालं परत गळबड सुरू.
आता रामलल्लाची मूर्ती आहेच आहे. स्वातंत्र्यानंतर 22-23 डिसेंबर 1949 मुस्लिमांच्या शिया वक्फ बोर्डाने एक रखवालदार तिथं जो नेमलेले होते सातत्याने त्यांच्या बाजूला, इकडून हिंदूंची पूजा चालू आहे, तिकडून त्यांचं नमाज नाही होते, पण ती जागा कंपाऊंड सकट राखली पाहिजे म्हणून ठेवलेला रखवालदार, त्याचं नाव आहे अब्दुल बरकत. ही अधिकृत नोंद आहे. कृष्णकुमार नायर नावाचे न्यायाधीश आहेत, त्यांच्या समोर येऊन त्यांनी अचानक एक हकीकत सांगितली. त्यांनी कोर्टात येऊन असं सांगितलं की काल रात्री मी पहारा देत असताना एक अत्यंत तेजस्वी बालक आतपर्यंत रांगत जाताना मी पाहिलं. इतकं तेजस्वी बालक मी बघितलेलं नाही, म्हणून मी पळत सुटलो. बघितलं तर कड्या कुलप काहीही नव्हती, दारं उघडी होती, सगळं तुटलेलं होतं. आणि मी आत जाऊन त्याला विचारावं, त्या छोट्याशा रांगणाऱ्या बालकाला उचलावं म्हणून गेलो, तर ते बालक दिसेना असं झालं. पण इतकं तेजस्वी बालक मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. आणि ह्याची नोंद कृष्णकुमार नायरांनी अधिकृत फैजाबाद कोर्टात लिहून घेतली. आणि हे जेव्हा कळलं की प्रवेशद्वाराचं कुलूप तुटलेलं ना, असा काहीतरी चमत्कार झालाय, हिंदूंच्या झुंडीच्या झुंडी पळत सुटल्या की रामलल्लाचं दर्शन घेऊया. कुठे आतमध्ये रांगत गेलेलं एवढं तेजस्वी बाळ म्हणजे रामलल्ला. या घटनेने डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीसही चकित झाले की हे काय चाललंय. आणि मग दंडविधान 145 कलम त्यानुसार 29 डिसेंबर 1949 रोजी कोर्टाने प्रभू श्रीरामांची पूजा अर्चा करण्यासाठी 4 पुजारी आणि 1 भंडारी एवढ्यांनाच कुलूप काढून आतमध्ये जाता येईल अशी परवानगी दिली. स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी कोर्टच सांगतंय की 4 पुजारी आणि 1 भंडारी एवढ्यांनीच आत जावं, बाकी कोणी दर्शनाला येऊ नये. ही स्वातंत्र्यानंतरची अवस्था आहे. 5 डिसेंबर 1950 महंत रामचंद्र परमहंस यांनी दिवाणी प्रक्रियेच्या ऍक्ट 80 नुसार, कलम 80 नुसार नोटीस देऊन फैजाबाद न्यायाधीशांसमोर दावा कबूल केला. त्या दाव्याचा क्रमांक आहे 25 साल 1950. आणि त्यांनी सांगितलं विवादास्पद जो परिसर आहे ती हिंदूंची वास्तू आहे असं न्यायालयानं जर मानलंय तर धर्मस्थान हिंदूंच्या स्वाधीन करा. 3 मार्च 1951 फैजाबाद दिवाणी न्यायालयानं निकालपत्रात सांगितलं की 1936 पासून सदर जागेचा वापर मुसलमानांनी मशीद म्हणून केलेला नाही, कारण खरंच आहे ती पाक नाही राहिलेली म्हणून त्यांनी नमाज बंद केले होते. सदर वादग्रस्त जागेवर हिंदू लोक मात्र पूजा अर्चा करत आलेले आहेत. हे सगळं कोर्टाने निकालपत्रात लिहिलंय, पण स्पष्ट शब्दात जागा हिंदूंच्या ताब्यात द्यावी असा निर्णय मात्र फैजाबाद कोर्टाने दिला नाही. म्हणजे भारत स्वतंत्र होऊनही राम मंदिर उभं राहू शकत नव्हतं. आणि हे शल्य अनेक साधुसंत आणि आखाड्याचे प्रमुख यांच्या मनात सातत्याने होतं. याच काळामध्ये मदरशातनं शिकून या देशाचे शिक्षण मंत्री झालेले, ज्यांच्या नावाने अजूनही शिष्यवृत्त्या वाटल्या जातात, असे मौलाना अबुल कलाम आझाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला, अधिकृत पत्र केंद्र शासनाकडनं नेहरूंनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना पाठवलं आणि त्यात लिहिलं, अयोध्येत प्रस्तावित जागी असलेली राममूर्ती मुख्यमंत्री म्हणून ताबडतोब हटवा. अधिकृत पत्र आहे. गोविंद वल्लभ पंतांची गोची झाली की आता नेहरूंनी पाठवलेलं पत्र आहे केंद्राचं, रामलल्लाची मूर्ती हलवली तर माझं काय होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जिल्हाधीश त्यावेळेचे जिल्हाधिकारी जे नायर म्हणून होते त्या नायरांना नोटीस पाठवली की जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही ही कार्यवाही करा. केंद्राने मला सांगितले नोटीस काढायला, रामलल्लाची मूर्ती तिथनं काढा. 3 वेळा नोटीस गेली तरी नायरांनी काहीच केलं नाही जिल्हाधिकारी. म्हणून गोविंद वल्लभ पंतांनी त्यांना लखनौला बोलवून घेतलं की काय पद्धत आहे, जिल्हाधिकारी आज साधे मुख्यमंत्र्याचा आदेश पाळत नाही. त्यांनी एक पाकिट हातात दिलं गोविंद वल्लभ पंतांच्या. ते काय याच्यात काही तोडग आहे, काय आहे काय, नेहरूंची आज्ञा म्हणून मला हे करावं लागतंय. पाकिट उघडलं त्यांनी तर नायरांनी आपला राजीनामा दिला होता. नायर म्हणले माझ्याकडनं हे पाप होऊ शकत नाही, माझा राजीनामा, मी जिल्हाधिकारी नाही, पण राम मंदिरातली मूर्ती मी हटवणार नाही.
त्यावेळेचे न्यायाधीश होते गुरुदत्त सिंह, हैदराबाद कोर्टाचे. मग न्यायाधीशांना यांनी जबाबदारी थोपवली की तुम्ही अधिकृत आदेश काढा कोर्टाकडनं आणि मूर्ती हलवूया आपण पोलिसांना सांगून. मग आश्चर्य वाटेल, नोटीस काढा असं सांगितलं, 1 तासात गुरुदत्त सिंहांनी राजीनामा दिला की मी असा आदेश काढणार नाही म्हणून. त्यामुळे गुरुदत्त सिंहांनी राजीनामा दिला. त्यामुळे परिस्थिती पुन्हा जैसे थे. रामलल्लाची मूर्ती आत आहे, 4 पुजारी 1 भंडारी पूजा करतायत, बाकी कोणाला दर्शनाची परवानगी नाही. 1983 साली उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं एक हिंदू संमेलन झालं आणि या संमेलनामध्ये 2 तत्कालीन काँग्रेस खासदार बोलायला गेले. एकांचं नाव आहे गुलजारीलाल नंदा, आपण नाव ऐकलेलं असतं, आणि दुसरे आहेत दाऊद दयाल खन्ना. हे दोघेही काँग्रेसचे खासदार आहेत उत्तर प्रदेशातले तत्कालीन. आणि तिथं जाऊन या उत्तर प्रदेशातल्या नेत्यांनी अधिकृत हजेरी लावून दाऊद दयाल खन्नांनी असं सांगितलं की हा जो काय विवादास्पद रामजन्मभूमीचा प्रश्न आहे हा विश्व हिंदू परिषदेने खरं तर ताब्यात घेतला पाहिजे, कारण ही हिंदूंची अस्मिता आहे. आणि विश्व हिंदू परिषदेने दाऊद दयाल खन्नांचा मुद्दा उचलला की ठीक आहे, आंदोलन आमच्या ताब्यात आम्ही घेतो. आणि 1983 अधिकृतपणे विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन ताब्यात घेतलं. 86 साली प्रतिनिधी सभेमध्ये मी सुरुवातीला म्हणलं तसं अधिकृतपणे संघाने ठरवलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व लोक पूर्ण बळानिशी नावानिशी या आंदोलनामध्ये येतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबा घेतला. आणि त्यानंतर मात्र विश्व हिंदू परिषदेने वेगवेगळे कार्यक्रमातले, इथल्या अनेकांना ते माहिती असतील, शिलान्यास झाला, गंगापूजन झालं, रथयात्रा झाली, कारसेवा झाल्या. 30 ऑक्टोबर 1990ची कारसेवा, कदाचित तिथले काही लोक गेलेले असतीलही. मुलायम सिंगांचं सरकार होतं आणि त्यांनी मिलिटरी लावून मध्य प्रदेशच्या शेवटच्या स्टेशन पासूनच कारसेवकांना उचलायचं, कुठे चंबळमध्ये सोड, कुठं बिहारमध्ये सोड, असे 100 उद्योग करून राम जन्मभूमीपर्यंत येऊ द्यायचं नाही असा प्रयत्न केला. 200-200, 300-300 किलोमीटर पायी चालत तरीही अनेक कारसेवक रामभक्त अयोध्येत पोचले. घराघरात घुसून मिलिटरीला आदेश दिले होते म्हणून मारलं गेलं. आज त्यातल्या 533 लोकांची नावं तिथं लावलेली आहेत, तिथपर्यंत ठीक आहे, त्याच्यात कोठारी बंधू वगैरे आपल्यापर्यंत आलेलं असतं. पण प्रत्यक्ष त्या जागेवर हजर असलेल्या 2 पत्रकारांनी, ज्यांनी त्यातले बरेचसे फोटोग्राफ्स आणि शूटिंग जेवढं वाचवता आलं, कारण पत्रकारांचे कॅमेरे वगैरे सुद्धा काढून शरयूत फेकून दिले गेले होते, पण जेवढं वाचवता आलं साहित्य पत्रकारांना ते आजही डॉकेट स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. BBC पासून अनेकांनी त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, पण दुर्दैवाने BBCचं मूळच धोरण भारताविरुद्ध असल्यामुळे फार दाखवणं शक्य नव्हतं. पण साधारण अंदाजित त्या फोटोग्राफर्सनी जे लिहून ठेवलं त्यानुसार संपूर्ण त्या अयोध्येकडे यायच्या पुलावरती 1000 आणि इतर 500 म्हणजे किमान 1500 लोक मारली गेली होती. आणि आदेश मुलायम सिंगांचा असा होता की वाळूची पोती बांधून ही प्रेत शरयूत फेकून द्या. त्यामुळे शरयूत 3 दिवस लाल होती असं तो फोटोग्राफर लिहितो. 3 दिवस. त्यातल्या कोणाचीही नोंद आपल्याकडे फारशी नाही. या कोठारी बंधूंना तर आपल्यापैकी किती लोकांना माहिती नाही, घरातनं बाहेर काढून मारलेल्या आहेत गोळ्या. 2घही जण आंदोलनात येत आहेत म्हटल्यानंतर, झेंडे वगैरे हातात येत म्हटल्यानंतर, त्यांच्या बहिणीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्यांनी आई वडिलांना असं सांगितलं की नाही, आधी कारसेवा आणि ती संपल्यानंतरच जे काय असेल ते बहिणीचं लग्न. आणि 2घही मारले गेले. त्यातला दुसरा भाग सांगतो. 92ची जी कारसेवा झाली, गीता जयंतीच्या दिवशी विवादास्पद ढाचा पडला, 5-1 लाख कारसेवक गेले होते. भाग्य त्या कारसेवकांमध्ये मलाही जाता आलं होतं. तिथे अचानक विनयजी कटियार, त्यावेळेचे तत्कालीन खासदार, पळत सुटले. आम्हाला काही कळे ना तिकडं कुठं पळतात, हे इकडं चाललंय. तर बरं,
धर्मेंद्रजी, ऋतंबरा देवीजी त्या ढाच्यावर तुटून पडा म्हणून आमच्या मागे लागलेल्या. सकाळी 11 पर्यंत खरं तर सांगितलं गेलं होतं. जे कोणी कारसेवक इथे असतील कोणी तर त्यांना माहिती आहे की प्रतिकात्मक एक मूठ वाळू घेऊन कारसेवा करायची. कोणालाच हे मान्य नव्हतं. एका छोट्याशा बंगलीवरचा स्टेज होतं, त्याच्यावरती साध्वी ऋतंबरा होत्या, उमा भारती होत्या, मुरली मनोहरजी जोशी होते, अडवाणीजी होते, माना खाली घालून गप्प बसले होते. आणि जेव्हा 11:20च्या सुमारास काही लोक भगवे झेंडे घेऊन वर चढलेली दिसली, सगळाच उत्साह वेगळा झाला आणि जणू जणू हनुमानाचीच ताकद आली अशा पद्धतीने सगळे गेले. का मी हनुमानाची ताकद म्हणतो? ते जे वरती बांधलेले 3 ढाचे जे पडलेत संध्याकाळी 4:30 पर्यंत, 3 घुंबट पहारी लावून सुद्धा टाउका उडत नव्हता, इतके कठीण होते. कारण ते जुन्यातलं बांधकाम होतं सगळं. म्हणजे जेसीबीज वगैरे लावले असते ना त्यावेळेला तर 2 दिवस लागले असते हे सगळं पाडायला, इतकं कठीण होतं वरचं. आणि मग निर्णय घेतला गेला, अशोकजी सिंगल म्हणले नीचे से शुरू करो. बरं, तिथनं आम्ही लांब जावं कारसेवकांनी असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत होते. कारण त्यांनी असं कोर्टात सांगितलं होतं की आम्ही ढाच्याला धक्का लावून देणार नाही. माहिती होतं सगळ्यातनं तरी सुद्धा. आणि मग खालच्या भिंतींवर ज्यावेळेला आघात सुरू झाले तेव्हा साधारणतः 12:30-1 नंतर पहिला, 2:30 पर्यंत दुसरा आणि 4:30 वाजता 3ही घुंबट खाली आलेले होते. आणि हे चालू असताना त्याचं नेतृत्व करणारे तत्कालीन खासदार विनयजी कटियार अचानक मधनं पळत सुटले. संध्याकाळी ज्यावेळेला त्या नया घाटच्या तिथं आम्ही सगळे जमलो, तिथे एक टीव्ही लावला होता, त्याच्यावर दिसत होतं की भारतभर काय चालू आहे हे सगळं झाल्यामुळे, कुठे कुठे दंगे उसळलेत वगैरे वगैरे. तेव्हा विनयजींना आम्ही विचारलं की अचानक कुठे गेला होतात? तर विनयजींच्या बरोबरचा एक जण म्हणला, आम्ही असे तिकडे गेलो 1.5-2 किलोमीटर. एक अशी छोटीशी वाळूच्या ढिगाऱ्यासारखी जागा होती, तिथं एक वयस्कर जोडपं बसलं होतं म्हणजे ग्रामीण भागातलं. विनयजींनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं, विठ्ठलाला घालतात तसं. काही पाहिजे का असं विचारलं आणि मग ते परत आंदोलनाकडे आले. आम्ही विचारलं कोण होते? तर विनयजी म्हणले कोठारी बंधूंचे आई वडील होते. आणि ते एवढ्याचसाठी आले होते की आमच्या मुलांचं बलिदान ज्यासाठी झालं ते गुंबट खाली येत आहेत की नाही हे आम्हाला बघायचंय. जसं आपण आधी लगीन कोंडाण्याचं म्हणतो ना, तशी ही अवस्था होती की बहिणीचं लग्न नंतर पण आधी राम मंदिर. आणि त्यासाठी दोघाही भावांचं बलिदान झालं होतं. आणखीन एक आठवतंय, कारण 92ची कारसेवा जेव्हा झाली नाही, गुंबट पडले, त्यावेळेला मुलायम सिंगांचं सरकार नव्हतं. कल्याण सिंग त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनीही कोर्टात असं सांगितलं होतं की आम्ही ढाच्याला हात लावून देणार नाही. पण किती तयारी असावी की हे सगळं झालं तर काय करायचंय. 4:30ला 3ही गुंबट खाली आले. 4:15ला नॅशनल न्यूजला बातमी होती की राज्यपालांकडे जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिला की मी माझा शब्द पाळू शकलो नाही, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. आणि नीट बघायला गेलं तर 89ला झालेला शिलान्यास, चौपालजींच्या हस्ते पहिली वीट, आपण शिलान्यासाच्या सगळ्या विटा पाठवल्या त्यातली जी आता ह्या परिक्रमेत त्या 90 लाख विटा बसवलेल्या आहेत, मग त्याच्यावरती संगमरवण आणि परकोटा आहे मोठा आतला, ती पहिली वीट चौपालजींकडनं बसली. आणि तुम्ही सगळे लोक बघाल, कल्याण सिंगांपासनं ऋतुंबरा देवींपासनं, हिंदू समाज जरी सगळा एक असला तरी नेतृत्व करणारी आणि पुढे आलेली सगळी मंडळी ही बहुजन समाजाची आहेत. हे यातलं आणखीन एक वैशिष्ट्य होतं, असं प्रामाणिकपणे आपल्याला सगळ्यांना म्हणलं पाहिजे. त्यामुळे गीता जयंतीच्या दिवशी एक मोठा इतिहास घडला. अर्थात हे झालं तरी सुद्धा त्या जागेवर मंदिर उभं राहील की नाही याविषयी शंका होतीच, कारण कोर्ट मॅटर चालूच होतं आपलं. आणि मग 21व्या शतकात 13 नोव्हेंबर 2018 योगी आदित्यनाथांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आणि फैजाबाद हे नाव रद्द करून जिल्ह्याचं नाव पुन्हा अयोध्या केलं. राम जन्मभूमीच्या कार्याला त्यामुळे एक वेगळं बळ तिथं स्थानिक मिळालं. अनेक न्यायालयीन प्रक्रिया झाल्या, मी त्यातल्या सगळ्या कागदपत्रात घुसत नाही. 9 नोव्हेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमी मंदिर इथं होतं आणि ही हिंदूंची भूमी आहे याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि एक मोठा उत्साह वाढवला. 5 ऑगस्ट 2020 आपल्याला आठवत असेल, आदरणीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान, सरसंघचालक मोहनजी भागवत, विश्व हिंदू परिषद, आखाड्यांचे अनेक मानकरी, संत, महंत, ज्यांनी ज्यांनी लढ्याला नेतृत्व केलं ती सगळी माणसं
ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ट्रस्टचे खजिनदार आचार्य गोविंद देवगिरी या सगळ्यांच्या उपस्थितीत चांदीची वीट ठेवून त्याचं भूमिपूजन झालं आणि ठरल्याप्रमाणे मिनिट टू मिनिट काम करत 3.5 वर्षात पूर्ण मंदिर उभं राहिलं. हे उभं राहत असताना आदरणीय मोरोपंजी पिंगळे असतील, महंत रामचंद्र परमहंस असतील, योगी आदित्यनाथ असतील, अटल बिहारी वाजपेयी जी असतील, लालकृष्ण अडवाणी जी असतील, कल्याण सिंग असतील, अनेक माणसांनी या मोहिमेचं संपूर्ण नेतृत्व करून हे नियोजित मंदिर आज खऱ्या अर्थाने उभं राहिलंय. हे सगळं उभं राहत असताना 5 लाख हिंदू सेवकांचं रक्त हे मंदिर उभं राहताना सांडलंय. आणि हे सांडताना हिंदू सेवक म्हणजे कोण आहेत? बहुजन समाजापासून ते गुरु गोविंद सिंगांच्या सैन्यात असलेल्या लोकांपर्यंत सगळ्यांचं. गुरु नानकांच्या एका पत्रामध्ये या सगळ्याचे उल्लेख सुद्धा आहेत की तातडीने इथं आपण यायला पाहिजे आणि अयोध्या वाचवली पाहिजे असं ते सातत्याने म्हणत राहतात. आणि त्यासाठी त्यांनी तिथे माणसं पाठवली असाही भाग त्या सगळ्यामध्ये आपल्याला दिसत राहतो. त्यामुळे मी जे म्हणलं की हे फक्त एका विशिष्ट कुणीतरी विश्व हिंदू परिषदेने वगैरे केलेलं असं नाही, तर संपूर्ण भारतातल्या समाजाने वेगवेगळ्या वेळेला नेतृत्व करून ही जागा वाचवण्याचा, अयुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून अवघं राष्ट्र या सगळ्या अस्मितेत गुंतलेलं होतं. म्हणून हे नुसतं राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे असं त्याला आपण नोंदलं पाहिजे. सुन्नी वक्फ बोर्डाचे जफर फारुखी नावाचे जे चेअरमन आहेत, शियांची मशीद आहे असं डिक्लेअर झालेलं असलं तरी सुद्धा आपला हक्क त्यांनी सोडला नव्हता. त्यांनी मात्र हा निर्णय पूर्णपणे स्वीकारला आणि सांगितलं की आम्हाला दुसरी जागा द्याल तिथे आम्ही हे सगळं करू. नॅशनल हेरॉल्ड जी केस मोठी चालू आहे, त्या हेरॉल्डनी या निर्णयाच्या वेळेला 2 अग्रलेख लिहिले होते. अग्रलेख उपलब्ध आहेत, पण नॅशनल हेरॉल्डनी त्याच्यामध्ये पूर्ण हिंदूंवर टीका केली होती. हा निर्णय आपल्या बाजूने उच्च न्यायालयाचा लागला सर्वोच्च म्हणून. इतके प्रचंड ट्रोल केलं गेलं नॅशनल हेरॉल्डला. आता तर केसेसच लागल्या सगळ्या, कारण त्याचे ट्रस्टी आता परत मला नाव घेता येत नाही कारण नाव राहुलच आहे. पण ते ट्रस्टी आता कोर्टात लढतायत. पण नॅशनल हेरॉल्डची बदनामी अशी की दोन्ही अग्रलेख त्यांना मागे घ्यावे लागले, एवढं लोकांनी त्यांना ट्रोल केलं. 3 इतिहास तज्ञ, 8 पुरातत्व तज्ञ, 1 खाजगी कमिशनर आणि 3 विशेष धार्मिक तज्ञ जे 3ही मुस्लिम आहेत, या सगळ्यांनी मिळून एकत्रित सांगितलं की ही हिंदूंची जागा आहे. म्हणजे त्यांनाही हे मान्य करावं लागलं. या सगळ्या काळामध्ये 9 महत्वाचे साक्षीदार होते, 5 पुरातत्व शास्त्रज्ञ होत्या, 1 एपिग्राफिस्ट होता त्यातला आणि 1 इतिहास तज्ञ होता आणि इतर शेकडो धर्मसभा प्रमुख, आखाडा प्रमुख, महंत अशा सगळ्यांच्या साक्षी याच्यावरती झालेल्या आहेत. आणि मग जे पुरावे परत 70 फूट खाली गेल्यावर सापडत गेले त्याच्यात कुठले कुठले? अजंठा वेरूळ इथनं जवळ आपण जे म्हणतो 7वा-8वं शतक, गुप्त काळ, या काळातल्या एका मंदिराचे पुरावे तसंच्या तसं बांधकाम सगळं ते सापडलेले आहेत. 13व्या शतकामध्ये मेघस्तुतानी बांधलेली जी मंदिर आहेत तसंच्या तसा एक पुरावा पूर्ण मंदिर असलेला सापडलाय. 7 वेगवेगळे पुरावे आपल्याला सापडतात वेगवेगळ्या काळातले आणि ते सगळे पुरावे ASIनी कोर्टामध्ये दिले. त्यासाठी ज्यांनी काम केलं होतं तेही व्यक्तिमत्व मोठं होतं. ASIची सगळी ही जडणघडण निर्माण करून हे सगळे पुरावे अधिकृतपणे कागदोपत्री मांडून त्याला पूर्ण आकार देऊन की हे पुरावे कसे मांडले गेले पाहिजेत यासाठी ज्यांनी काम केलं त्यांचं नाव आहे अजित डोवाल. या सगळ्या माणसांनी मिळून हा सगळा संघर्ष मोठा केला आणि त्यातून हे संपूर्ण राम मंदिर उभं राहिलं असं प्रामाणिकपणे म्हटलं पाहिजे. हे सगळं होत असताना अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान केलं. स्वातंत्र्य मिळूनही त्याच्या पुढची आणखीन 77 वर्ष हिंदू समाजाला वाट बघावी लागली हे मंदिर निर्माण होण्यासाठी.
या सगळ्या मागचं कारण काय असावं असा ज्यावेळेला मी सातत्याने विचार करतो त्यावेळेला एकच गोष्ट माझ्या मनात येते. त्याचं कारण जे जे कोणी कारसेवक असतील त्यांना आठवत असेल, त्यावेळेचं जे गीत होतं ते गीत प्रत्येकाच्या मनात आजही असेल. कोटि कोटि हिंदू जनका हम ज्वार उठाकर मानेंगे, सौगंध राम की खाते है, मंदिर मंदिर भव्य बनाएंगे. दोन्ही होतं आपल्या याच्यामध्ये. आणि त्यामुळे हे प्रचंड मोठं भव्य मंदिर खऱ्या अर्थाने उभं राहिलंय. मंदिर बघायला जायचा योग कदाचित काही लोकांना आला असेल, काहींना उशिराने येईल, नाही असं नाही, प्रत्येक जण कधी ना कधी ते जाणार. नागर, द्राविड आणि इतर स्थापत्य अशा 3 प्रकारची, हेमाडपंथी वगैरे अशी मंदिरं आपल्याकडे दिसतात. हे नागर शैलीत उभं केलेलं मंदिर आहे. 70 एकर अशा विस्तीर्ण परिसरावरचं मंदिर आहे. 161.75 फूट उंच. एवढं उंच करण्याचं कारण असं आहे की अयोध्येकडे येणारा लखनौकडचा रस्ता, त्या रस्त्यावरनं झेंडा दिसला पाहिजे की हे मंदिर, असं कळलं पाहिजे. इतकं उंच, 380 फूट लांब आणि 249.5 फूट रुंद असं आहे. नृत्य मंडप, रंगमंडप, गूढ मंडप, कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप असे 5 मंडप आहेत. स्थापत्य शास्त्राच्या भव्यतेचं हे प्रतीक आहे असं म्हणलं पाहिजे. त्याचं कारण असं, कुठल्याही वास्तूचं आपण नंतर स्थिरता त्याची कशी आहे याची एक टेस्ट घेतली जाते, स्टॅबिलिटी टेस्ट. मंदिर बांधायच्याच आधी एखाद्या गोष्टीची स्टॅबिलिटी टेस्ट घेतली जाणं की याची स्टॅबिलिटी किती असेल याचा विचार करूनच तसंच बांधलंय, ती स्टॅबिलिटी ठरवली गेली आहे. असं जगातलं हे पहिलं मंदिर आहे. पहिलं L&Tने आधी ही टेस्ट घेतली आणि म्हणून फ्लाय ॲश आणि इतर गोष्टी, कारण खाली पाईल्स टिकत नव्हत्या म्हणून बांधल्या. इतका कणखर त्याचा पाया केलेला आहे की त्यांनी त्यांच्या अहवालात असं म्हणलंय की 7.8 रिश्टर स्केलच्या वरचा भूकंप जरी झाला तरी सुद्धा मंदिराचा पायरीचा भाग सुद्धा हलणार नाही. 1000 वर्ष याला काहीही होणार नाही. इतकी स्थिरता त्यांनी दिलेली आहे. L&Tचे व्यवस्थापक N सुब्रमण्यम यांना मी तिथे भेटलो, कारण त्याची सगळी व्यवस्था बघणारे संघाचे जे प्रमुख आहेत त्यात जगदीश जाफळे आहेत, त्यांची बायको आहे, सुमेश्वर सिंह आहेत. ही सगळी जी माणसं तिथं काम करतायत, या सगळ्यांशी ज्यावेळेला आमची भेट होत होती त्यातनं अनेक गोष्टी कळत होत्या. नृपेंद्र मिश्राजी होते, याचे वास्तुविशारद होते. चंपतरायजी, ज्यांनी त्या दिवशी कानटोपी घालून सगळं निवेदन केलं ना, हे चंपतरायजी फिजिक्सचे खूप मोठे प्रोफेसर, प्रचंड विद्यार्थी प्रिय. पण सगळं सोडून त्यांना विश्व हिंदूंनी सांगितलं रामजन्मभूमीच्या लढ्यामध्ये शिरायचं आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते तिथं राहिले. ते आज तागायत रामबंधू नाचाचे चिटणीस आहेत आणि इतिहास राम मंदिराचा, रामाचा, सीतेचा, हनुमंताचा तोंड पाठ आहे. किती पुरावे आहेत त्यांच्याकडं? 1.5 लाख. म्हणजे आम्हाला ते जेव्हा मंदिर दाखवत होते, बनत होतं त्यावेळेला एके ठिकाणी त्यांनी मला नेला, म्हणले राहुल जी कल तो आपने गीत रामायण में बहुत कुछ कह दिया, ये शिला कैसी लगती है. एक लांब लचक काळी कशी घट्ट एक पायरी, अशी मोठा दगड, गुळगुळीत छान असा, त्याच्यावर लोक बसू शकतील असा. म्हणलं बड़ी अच्छी है, प्यारी है. क्या है पता है? म्हणलं नाही. अशोक वन में जहां रावण ने सीता को रखा था उस अशोक वन की ये शिला श्रीलंका से उठा के ले आए हैं. म्हणले पीछे देखो, तर मागे एक असं आळं करून एक झाड लावलं होतं, ते एवढं एवढं उंच झालं होतं गेल्या वर्षी. ये कौन सा है वृक्ष? तर म्हणलं असं काही कळणं अवघड आहे. कल तो आपने बता दिया ना. म्हणलं हा, मी वाल्मिकी रामायणातला उल्लेख केला की वाल्मिकी रामायणात उल्लेख असा आहे की अशोक वनात शिंशपा वृक्षाखाली सीतेला ठेवलंय. वही तो है शिंशपा म्हणले. ते रोपही तिकडून आणून लावलंय मोदींच्या हस्ते म्हणले. सीता मैया यही पे बैठेगी. त्यामुळे त्या माणसाकडे इतके पुरावे, इतक्या गोष्टी आहेत. काही विचारलं की एक काम करो, अलमारी खोलो, वो ऊपर वाला, हाँ वो लाल रंग का वो निकालो, मग ते त्यातला 54 नंबर का पन्ना निकालो, पढो. इतकं पाठ. चंपतराय नावाचा एक फार मोठा चमत्कार आम्हाला भेटला असं मी सातत्याने म्हणतो. तर या सर्वांनी मिळून तिथे प्रचंड काम केलं. राजस्थानचा जो भरतपूर जिल्हा आहे ना, तिथल्या खाणीतून
गुलाबी वालुकाश्म बन्सी पहाड ज्याला म्हणतात, तो बन्सी पहाड तिथनं आणला गेला आणि त्याच्यावरती 2.77 एकर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. ती जागा रिझर्व्ह सेंट्रलनी केली आणि तिथनं खणून तो दगड आणला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मंदिर बांधलेलं आहे. याची रचनात्मक अखंडता प्रचंड मोठी आहे. 6 मकराना संगमरवरी खांब आहेत मध्यभागी मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर आणि त्याच्या भोवतीने म्हणाल तर एकूण 390 खांब आहेत. 10,000 पेक्षा जास्त मूर्ती आणि वेगवेगळ्या रामायणातल्या संकल्पना या संपूर्ण खांबांवरती कोरीव केलेल्या आहेत आणि सर्व मूर्ती एकसारख्या दिसतात. कोरीव काम करणारी माणसं जर बघाल तर धक्का बसला होता आम्हाला. 1200 कामगार ते काम करत होते. याची फिगर आणि याची फिगर कुठली कोणी केली आहे याला झाकावा आणि त्याला काढावा, इतक्या एकसारखेपणा एकसंधपणा त्या सर्व मूर्तींमध्ये आहे असं म्हटलं पाहिजे. MV सतीश नावाचे LNTचे उपाध्यक्ष आहेत. ते आम्हाला एक दिवस तिथं आरतीला भेटले आणि ते म्हणले की नाविन्याचाही वापर याच्यात आम्ही केलाय. म्हणलं हो, पण जुन्या पद्धतीने सगळं नागर शैलीने बांधत असताना नाविन्य म्हणजे काय? ते म्हणले असं आहे की रामकथा ही कालातीत आहे, त्यामुळे ती कलाकुसरनी कशी विणली जावी ते आम्ही आतल्या मंदिरावर ठरवलंय. बाहेरचा परकोटा म्हणजे मोठी प्रदक्षिणा जी आहे तिथं संपूर्ण तुलसी रामायणातल्या कथा आहेत. म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो की श्रीराम असं लिहिल्यामुळे दगड तरंगला, हे तुलसी रामायणातलं. वाल्मिकी रामायणात हे उल्लेख नाहीत. ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना माहिती असेल. वाल्मिकी रामायणात वाल्मिकी असं म्हणतात, मोठमोठी यंत्र लावून तिथले पहाड तोडले गेले, वृक्षांच्या कडक वेली करून मोठ्या झाडाचे बुंधे कापून त्याच्यावरती ते दगड बांधून ते समुद्रात सोडले गेले. कारण नल हा आजच्या काळात सांगायचं तर वन ऑफ द बेस्ट सिव्हिल इंजिनियर होता. आणि पुढचा भाग शास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार केला तर, कारण तिथे धनुष्कोडीला जिथं ते गेले होते परवा, जिथं धनुष्य उचललं रामाने आणि समुद्र संपवायचा ठरवला, सेतू होत नाही म्हणून, ते आपल्याला काय झालंय गदिमांचं गीत रामायण वगैरे या सगळ्यामुळे आणि तुलसी रामायणामुळे असं वाटतं की राम लिहिलं, ते फेकले सगळे खाली आणि ते दगड तरंगले. मूळ गंमत अशी आहे, तो जो राम सेतू आहे त्याचाही पुरावा आपण कोर्टात दिलाय. तो पुरावा पुण्यामधल्या डॉक्टर VR भावे नावाच्या माणसाच्या पुस्तकातला आहे. कारण या VR भावेंनी स्वतःच्या पायपर विमानातनं आपल्याबरोबर एक सहाय्यक वैमानिक स्त्री आणि फोटोग्राफर घेऊन जो मेघदूताचा प्रवास येतो आणि जो प्रभू रामचंद्रांचा प्रवास आहे सीतामाईला शोधायचा तो, असे दोन्ही प्रवास आपल्या विमानाने केले. आणि हे करताना त्यांनी त्यानंतर त्याच्या अनुभवांवर जे पुस्तक लिहिलं, रामाच्या पदचिन्हांवरून पदक्षेप करताना नावाचं, त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय की आत्ता मी जो फोटो तुम्हाला शेजारी दाखवतोय म्हणून एवढ्या पाण्यात ते उभे आहेत, हे मी रामसेतूवर उभा आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि तोच फोटो पुरावा म्हणून रामसेतूच्या केसलाही दिला गेला होता. त्याचं एकमेव कारण आता ते फ्रोझन करोजन होऊन खाली घट्ट झालंय, पण त्या सगळ्यामध्ये युरेनियम आहे आणि युरेनियम आणि सल्फेट खाऱ्या पाण्यात तरंगतं. आपल्याकडं त्याच्या वेगळ्या पद्धतीने धार्मिक गोष्टी तयार झाल्या असतील, पण वैज्ञानिक सत्य आहे ते. आणि 8 लोक एका लाईनीमध्ये, म्हणजे 8 वानरं समजा, तर अशी किती योजना जायचंय श्रीलंकेपर्यंत याचा पूर्ण आराखडा तयार करून नलांनी तेवढ्या पद्धतीची झाडं दगड एकत्र वेलींनी बांधून एकाला एक जोडत 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 पुढे सोडत गेले. म्हणजे आता जे मिलिटरी नवीन पाथ तयार करतं ना, अर्धा करायचा त्याच्यावरनं मशीन पुढे आणायचं, दुसरा अर्धा करायचा, या पद्धतीने संपूर्ण रामसेतू बांधला गेलाय असं वाल्मिकी रामायणात वर्णन सुद्धा येतं. सांगण्याचा उद्देश असा की अशा सगळ्या पद्धतीने नागर शैलीत हे संपूर्ण मंदिर बांधून पूर्ण झालं. खजुराहोच्या भव्य मंदिरांमध्ये ज्यांनी सूक्ष्म कारागिरी पाहिली असेल, तीच कारागिरी तितक्याच सूक्ष्मतेनं या मंदिरातही आपल्याला बघायला मिळेल. या मंदिराचं आर्किटेक्चर ज्यांनी संपूर्ण सांभाळलं त्यांचं नाव आहे आशिष सोमपुरा. 1988 साली आशिष सोमपुरांनी याचं पहिलं आर्किटेक्चरल डिझाईन दिलं होतं आणि मग अनेक वास्तुशास्त्र शिल्पशास्त्र असे अधिकारी नेमले गेले आणि त्यातून त्याचा फायनल आराखडा आशिष सोमपुरांनी तयार केला. आशिष सोमपुरांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांचे आजोबा विश्वनाथजी
विष्णुगुप्तजी यांनी सोमनाथचं मंदिर पहिलं बांधलेलं आहे. आणि सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत त्यांच्या घराची लिनेज अशी आहे की 15 पिढ्यांनी 100हून अधिक हिंदू मंदिरांचं आर्किटेक्ट केलेलं आहे. आणि त्यातले आशिष चंप्रा आता सध्याचे सगळ्यात यंग, त्यांनी अयोध्येच्या मंदिराचं आर्किटेक्चर केलेलं आहे. बेंगळूरचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स ज्याला म्हणतात, त्यांनी यातला प्रत्येक दगड मार्क केलाय. आम्ही ते बांधत असताना गेलो होतो तर त्याच्यावर मार्किंग दिलेलं सुद्धा दिसतं की कुठला दगड कशाच्या ते, आणि मोठ्याच्या मोठे असे पण त्याच्यात मार्किंग आहे. सगळ्या बाजूनी आवाज त्याचा चेक केला जातो आणि त्याच्यात कुठेही काही आतमध्ये सुद्धा दोष नाही, निर्दोष आहे हा असं म्हणलं की त्याच्यावर मार्क आणि त्याच्यावर आयकॉनिक नंबर टाकला जातो आणि तो नंबर आणि दुसरा नंबर जोडून तिथं ते क्रेननी ठेवले जात होते. इतकं काम मेटॅक्युलसली या सगळ्या मंदिराचं केलं गेलेलं आहे. सिंहद्वारापासून पूर्वेकडनं 32 पायऱ्या चढल्या. आपण त्या दिवशी मोदीजींना येताना पाहिलं की पूर्वेकडून मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो, त्याला सिंहद्वार असं म्हणलेलं आहे. या राम मंदिराच्या संकुलातच महर्षी वाल्मिकी, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांना समर्पित अशी प्रस्तावित मंदिरं आहेत जी 2025 पर्यंत पूर्ण होतील. संकुलात 4 कोपऱ्यांवर बाहेर मोठा जो परकोटा आहे म्हणजे मोठी प्रदक्षिणा आहे त्याच्यावर 4 मंदिर आहेत. सूर्य, देवी भगवती, गणेश भगवान आणि भगवान शिव. आणि उत्तरेकडे मा अन्नपूर्णाच आहे आणि दक्षिणेकडे हनुमानजींचं मंदिर आहे आणि मध्ये सीता मैयाचं मंदिर आहे. असं हे संपूर्ण खऱ्या अर्थाने भारतीय शिल्पकलेला सर्वार्थाने वाहिलेलं अयोध्येचं मंदिर उभं केलंय. पण स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्ष हे सगळं उभं करायला का लागली असतील तर एक गंमत सांगतो. रामायण आणि महाभारत हे लिहिलं गेल्यानंतर ते वेगवेगळ्या प्रदेशांमधनं वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आलं. मग त्याच्यात लोककथा निर्माण झाल्या, इतर कथा निर्माण झाल्या. तर रामायणातली एक फार सुंदर लोककथा आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला त्यानंतर त्यांनी विभीषणाला सांगितलं की लंकेची सत्ता आता परत तू सांभाळ, आणि आपल्या झोपडीमध्ये बोलून त्याला मंत्राक्षता दिलेली आहे. कारण त्यांनी सांगितलं की मी अजून पितृवचनात आहे, त्यामुळे तुला सिंहासनावरती तुझ्या राजवाड्यात येऊन मी काही करू शकत नाही. मी वल्कल नेसलेला साधा इथंच राहणार झोपडीत, तू इथं ये. आणि मग मंत्राक्षता दिला, त्याला पाठवलं. त्यावेळेला सुषेण नावाचा एक वैद्य तिथं त्यांच्याबरोबर आहे. हाच तो सुषेण ज्यांनी सांगितलं की बाबा मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला या सगळ्या सर्पाच्या विळख्यातनं सोडवायचं असेल तर संजीवनी पाहिजे, आणि मग ती मिळाली नाही म्हणून हनुमंताने अख्खा द्रोणागिरी आणला वगैरे वगैरे. बरं गंमत सांगतो, डबघाईला गेलेलं श्रीलंका चायनाच्या ताब्यामुळे ते थोडंफार जगतंय टुरिझमवर रामायणाच्या. पण जर कधी गेलात कोलंबोला तर आवर्जून त्या टुरिझम डिपार्टमेंटला सांगायचं की आम्हाला अशोकवन दाखवता इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या पलीकडचा द्रोणागिरी दाखवा. त्याचं कारण असं 65 किलोमीटरवर आहे, फार लांब नाही. समुद्राच्या नजदीक तो डोंगर आहे, त्याला श्रीलंका टुरिझम द्रोणागिरी म्हणतं. आणि त्याचं कारण काय, खरं तर हे प्रस्तर इकडं तिकडं झाले असतील, पण त्या एकमेव डोंगरावर श्रीलंकेतल्या ज्या वनस्पती आहेत त्यांची संपूर्ण बेटॉनिकल टेस्ट घेतल्यानंतर हिमालयातल्या वनस्पती आणि त्या जुळतात, बाकी कुठेच नाही जुळत. समुद्रकाठी हिमालयातल्या वनस्पती, त्यामुळे ते लोक त्याला आता द्रोणागिरी म्हणतात की हनुमानाने आणलेला हा द्रोणागिरी हिमालयातला, आणि इथं सगळ्या त्या वनस्पती आहेत म्हणून. तर जरूर बघायला हरकत नाही, कारण त्या निमित्ताने द्रोणागिरी बघितला असं होईल, आपल्या कथेमधला एक भाग दिसून येईल म्हणून. पण या सुषेण वैद्यांनी अचानक प्रभू रामचंद्रांना विचारलं, आपण मुळात तुम्ही इथं आलात कशासाठी एवढ्या लांब अयोध्येवरनं? म्हणजे सीतामय्यांना पळवून नेलं आणि त्यांना सोडवायचं म्हणून? आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले, नाही, पितृवचनासाठी मी 14 वर्ष वनवास स्वीकारला. बरं नीट वाल्मिकी रामायण, अयोध्या वगैरे सगळी कांड वाचली तर लक्षात येतं पहिली 10 वर्ष वनवास छान आहे बरं का त्यांचा, काही घडलेलं नाहीये. 10 वर्ष उत्तम आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतायत, ऋषीमुनींच्या आश्रमांमध्ये जातायत, परत वनात आपल्या पर्णकुटीत राहतायत. शूर्पणखेपासून हा सगळा उद्योग सुरू झाला. त्याचं कारण श्रीलंका किंवा रावणाची लंका हे मोठं राज्य होतं आणि आपल्या नाशिक पर्यंत खरं दूषण ही जी नावं घेतो ना ते त्याचे बॉर्डर सिक्युरिटीचे सैनिक आहेत.
त्या सगळ्यांची हत्या या दोघांनी केलेली आहे, साधू संतांना आणि होमामध्ये इतरांना त्रास देतात म्हणून. तिथपर्यंत श्रीलंकेची बॉर्डर होती, श्रीलंका मोठी सत्ता होती, आणि दुसरी मोठी सत्ता होती खाली किष्किंधा आणि वरती कौशलराज. त्यामुळे मग पहिली 10 वर्ष काहीच नाही, पुढं 3.5 शेवटच्या वर्षात सगळा घोळ झाला सीतामय्याला पळवल्यानंतर. आणि म्हणले मग मी इथं त्या निमित्ताने आलो. ते म्हणले अच्छा, म्हणजे 14 वर्ष वनवास हा मूळ भाग आहे का, असं सुषेण म्हणल्यावर प्रभू रामचंद्र म्हणले हो, ही सगळी लोककथाच आहे. आणि मग सुषेणाला कालगती कळायची, ज्योतिष कळायचं तसं, खगोलशास्त्र, म्हणून त्यांनी वाळूमध्येच कालगती मांडली. आणि तो प्रभू रामचंद्रांना म्हणला, अहो तुमची 14 वर्ष झाली, तुम्ही अयोध्येला परत जायला हरकत नाही. आता आपल्या मनात प्रश्न येईल, प्रभू रामचंद्र होते, त्यांना कळत नव्हतं का 14 वर्ष संपली हे? मानवी अवतारात आलेले आहेत, त्यामुळे मानवाकडनं होतात तशा सगळ्या भावभावना आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यात आहेत. तसं नसतं तर एक राजा म्हणून प्रामाणिक राहण्यासाठी बायकोला अवहेरलं नसतं प्रभू रामचंद्रांनी. पण मी उत्तम राजाचं लक्षण माझं सिद्ध करायचं असेल तर मला हेही करावं लागणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सुषेणाने सांगितल्यावर ते म्हणले बरं, मग आता निघायला हरकत नाही. आता प्रभू रामचंद्र अयोध्येला परत निघाले तर ते काय आजच्या काळातले मंत्री नाहीत की दौरा माझा येतोय, हा अमुक वाजता तयार राहा कार्यकर्त्यांनी, आणि मग सर्किट हाऊसला सगळे झेंडे, असलं काही कारण नाही ना. ते आपले निघाले, वाटेत भारद्वाज ऋषींच्या इथं थोडा आश्रमात मुक्काम केला वगैरे वगैरे आणि परत आले. निषादराज गुहा जो आहे त्याच्या मुलांनी नावेत बसवलं आणि शरयूच्या या तीरावर आणलं. तर कोणालाच माहिती नाही की संपलं आणि परत येणार आहेत. बरं, इकडं बातमी भरताला पोचली होती, त्यावेळेला भरतानी आपलं सैन्य मदतीला न्यायचं म्हणून तयारी सुरू केली होती, आणि परत बातमी आली की नाही झालं, रावणाचा वध झालाय, म्हणून त्यांनी परत शांतता प्रस्थापित केली भरतानी. कारण तो तिकडं होता नंदीग्राम मध्ये, तो इकडं कुठं नव्हता अयोध्येत आलेला, तिथे बसून तो राज्य सांभाळत होता. झालंय, हे परत आले. आता खरं तर कोणालाच कळवलेलं नाही, पण किनाऱ्यावरती शेकडो लोक पळत सुटली त्यांच्या दिशेने की आले, आमचे प्रभू आले. प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटलं, म्हणले मी तर कोणाला काही कळवलेलं नव्हतं की बाबा मी अमुक तिथीला अमुक वाजता अमुक प्रहराला पोचणार आहे, तुम्ही अचानक कसे काय इथं सगळे आलात? तर त्यातला एक वयस्कर माणूस चालत पुढे आला आणि तो म्हणला, खरं सांगू का प्रभू, आठवतंय रथामध्ये सुमंतांनी तुम्हाला घेतलं आणि अवघी अयोध्या नगरी दुःख सागरात बुडाली आणि तुम्हाला सोडायला या तीरापर्यंत आली होती. प्रभू म्हणले हो आठवतंय ना. त्यावेळेला म्हणले त्या निषादराज गुहांनी तुमचं पादप्रक्षालन करून की चुकून तुमचा अहिल्याला पाय लागून एक अहिल्या पापमुक्त झाली आहे, माझ्या नावेला जर असंच रूप आलं असेल कोणाचं तर ती मुक्त व्हावी म्हणून तुमचे पाय धुवून तुम्हाला नावेमध्ये चढवलं त्यांनी. प्रभू म्हणले हो तेही आठवतंय. आणि मग तुम्ही उलटे वळलात नावेकडे आणि सर्व अयोध्यावासियांकडे बघून म्हणलात, सभ्य स्त्री पुरुष हो, पितृवचनासाठी मी 14 वर्ष आता वनवास स्वीकारलेला आहे, इथून पुढे तुमचा आणि माझा मार्ग वेगळा. 14 वर्ष पूर्ण होतील त्यानंतर मी परत अयोध्यावासियांकडे येईन. तोपर्यंत माझे दोन्हीही धाकटे बंधू भरत आणि शत्रुघ्न हे इक्ष्वाकु कुलाचं पूर्ण शिक्षण घेऊन ज्ञानी झालेले आहेत, तेही उत्तम राज्य करतील याच्यावरती विश्वास ठेवा आणि सभ्य स्त्री पुरुष हो नगरीकडे परत जा. रामचंद्र म्हणले हो आठवतंय ना मी हे सगळं बोललो, तुम्ही म्हणलात म्हणले, पण आम्ही ही जी शेकडो माणसं होत ना आम्ही इथनं परत गेलोच नाही होत. 14 वर्ष आम्ही इथंच थांबलोय तुमची वाट बघत. प्रभूंना रडू यायला लागलं की अरे इतकं निरतिशय प्रेम माझ्यावर करावं आणि इथं रडत बसावं. पण सीतामाईंना राग आला. त्या पुढे आल्या आणि म्हणल्या हे चुकतंय तुमचं. एकीकडे म्हणता प्रभू त्यांची सगळी आज्ञा पाळणार आणि त्यांनी परत जायला सांगितलं होतं तर तुम्ही परत नाही गेलात, याला काय अर्थ आहे? ही अवज्ञा केलीत. तर तो म्हातारा परत आणखीन थोडा पुढे आला आणि म्हणला, सीतामय्या आम्ही अवज्ञा नाही केली, आम्ही प्रभूंची आज्ञाच पाळली. त्यावरती सीतामय्या म्हणला, परत तर गेला नाही तर आज्ञा पाळलीत म्हणता म्हणजे काय? त्याच्यावरती तो म्हणला, प्रभूंचे शब्द होते, सभ्य स्त्री पुरुष हो परत जा, आम्ही किन्नर आहोत, आम्हाला आज्ञाच नव्हती आणि म्हणून आम्ही शेकडो लोक इथंच थांबलोय. आणि मग मात्र प्रभूंचे अंतःकरण हेलावलं. ही सगळी लोककथा आहे पण एका रामायणात आहे म्हणून सांगतोय. आणि प्रभू असं म्हणले
की निसर्गाने परमेश्वराने निर्माण केलेलं हे शरीरातलं व्यंग ह्याच्यावरती मी काही करू शकत नाही, पण तुमच्या या प्रेमापोटी मी तुम्हाला एक असा उशाप देतो की कलियुगामध्ये एक काळ तुमच्या नावाने निर्माण होईल आणि त्या युगाला षंडयुग म्हटलं जाईल. मला असं वाटतं स्वातंत्र्यानंतर 2014ला पहाट उजाडेपर्यंत मे 2ची ते षंडयुग होतं म्हणून राम मंदिर उभं राहिलं नाही आणि प्रभू रामचंद्रांच्याच इच्छेने षंडयुग संपलं आणि त्या कर्तव्य पथावरती प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात आपण पावलं टाकायला लागलो आणि म्हणून करोडो भारतवासियांच्या मनातलं हे राष्ट्र मंदिराचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. ते आपल्या सगळ्यांच्या इच्छेचं, राष्ट्राचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. त्याचं कारण एकच, छोट्या छोट्या गावातल्या मंदिरांमध्ये स्वच्छता झाली, घराघरांवरती भगवे ध्वज लागले, संघटन एकत्रित झालं तर हिंदू अपराजित राहतो हे पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांच्या नावाने सिद्ध झालं असं म्हटलं पाहिजे. म्हणून त्या 2000 वर्षाच्या इतिहासात ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, प्राणोत्क्रमण केलं, कष्ट केले आणि हे आपलं हिंदूंच्या अस्मितेचं सत्वाचं प्रतीक उभं केलं, त्या सगळ्यांना या निमित्ताने शतशत नमन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एकदा जोरदार घोषणा देऊया, सियावर रामचंद्र की जय श्रीराम. धन्यवाद.